राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय, सद्गुरु हरि महाराज की जय। प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतं परम पुरुषमुपैति दिव्यम। झाकलीय घटीचा दिवा नेणीजे काय झाला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी। भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रयाणकालाच्या संबंधाने जो विचार सांगतात तो आपण थोडासा विस्तारानं पाहत होतो। त्याचं कारण परमपूज्य वरदानंद भारती स्वामी महाराजांच्या अंतिम पद्याच्या संबंधानं थोडासा विचार पाहायचा असं आपलं या 2-3 दिवसाच्या सत्रामध्ये ठरलं होतं। आणि त्या 3 दिवसाच्या विचारामध्ये या पद्याचा विचार करण्याच्या दृष्टीनं त्याची पार्श्वभूमिका थोडीशी लक्षात यावी या दृष्टीनं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी प्रयाणकालाच्या संबंधाने जो विचार 8व्या अध्यायात प्रस्तुत केलेला आहे तो सगळं पाहणं महत्त्वाचं होतं, म्हणून तो विचार विस्तारानं आपण पाहिला। याच्यामध्ये मरण वेगळं आहे, प्रयाण वेगळं आहे असा एक विचार आपण केला। एखाद्या सरोवराच्या ठिकाणी असलेलं पाणी निचरा करून बाहेर काढून टाकणं, त्याच्यानं सरोवराला येणारी निर्जलता आणि त्या सरोवरातलं पाणी जमिनीमध्ये मुरवणं, त्याच्यानं सरोवराला येणारी निर्जलता, याच्यामध्ये जो भेद आहे तो प्रयाण आणि मरणामधला भेद आहे असं आपण चिंतन केलं। शरीरातून जीवात्म्याचं निर्गमन होणं, जीवात्म निर्गमे देह मरणस्यात्र दर्शनात असं पंचरशिकाराने जे चिंतन केलेलं आहे त्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर शरीरातून जीवात्म्याचं निर्गमन होणं, सूक्ष्म शरीरासह जीवात्मा शरीरातून निघून जाणं आणि तो सूक्ष्म शरीरासह जीवात्मा शरीरामध्ये विलीन होणं, या 2 गोष्टी अत्यंत भिन्न आहेत असं आपल्याला चिंतन करावं लागतं। निर्गमन होणं हे सरोवरातलं पाणी काढून टाकून सरोवराला निर्जल करण्यासारखं आहे आणि ते पाणी मुरवल्याच्या नंतर सरोवराला येणारी जी निर्जलता आहे ती दिसायला निर्जलता जरी असली तरी ती हसायला सजलताच आहे, कारण भूगर्भामध्ये ते पाणी जिरलेलं आहे असा आपण विचार त्या सरोवराच्या संबंधाने जसा करू शकतो त्याप्रमाणे जीवनमुक्त महात्मा जो असतो त्याचं सूक्ष्म शरीर या शरीरामध्ये विलीन होऊन जातं। अंतश्वासता त्या महात्म्याला येते, म्हणजे त्याचं सगळं सूक्ष्म शरीर या शरीरामध्ये विलीन होऊन जातं। विलीनता येण्यानं झालेलं जे मरण आहे या मरणाला सुमरण असं म्हणता येतं आणि शरीरातून जीवात्म्याचं निर्गमन होण्यानं घडलेलं जे मरण आहे त्याला दुर्मरण असं आपल्याला म्हणता येतं। असा एक विचार आपल्याला या संदर्भात करता येतो। यालाच प्रयाण आणि मरण अशा भेदानं ओळखायचं आहे असं आपण चिंतन केलं। शरीराच्या संबंधानं मरणाचा विचार आहे, कोणाचंही शरीर झालं कसंही जरी झालं, कशाही पद्धतीनं ते टिकवण्याचा माणसाचा प्रयत्न जरी झाला तरी कधी ना कधीतरी ते शरीर मरणार आहे हा विचार आपण थोडासा विस्तारानं पाहून आलो। कोणाचंही शरीर मरतं, किडामंगीचंही मरतं, ब्रह्मदेवाचंही मरतं, मधल्या जीवाचं तरी मरणार आहेच हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे। शरीराच्या मरणाचा विचार करत असताना विद्यारण्य स्वामींनी प्रत्यक्षापासून अनुपलब्धीपर्यंतच्या सगळ्या प्रमाणाने विचार करून आपल्याला असं सांगितलं की हे शरीर मरणारच आहे। आणि शरीराचा एक विष्णू पुराणामध्ये शरीराच्या संबंधानं फार चांगलं चिंतन आले पा काय शरीर 5 शरीरामध्ये पंचकोशाचा विचार आपल्याला पाहायला सापडतो। 5 कोश शरीरामध्ये आहेत आणि 5 कोशाचा विचार सांगत असताना अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय असे 5 कोश शरीरामध्ये असतात असं जे चिंतन आहे। याच्यामध्ये काही शरीरामध्ये काही कोशांचाच विकास असतो आणि काही कोश मात्र सुप्त अवस्थेमध्ये त्या शरीरामध्ये आपल्याला पाहायला सापडतात। शरीर म्हणलं, जीवात्मा म्हणला की त्याच्या ठिकाणी 5ही प्रकारच्या कोशाचं अस्तित्व असणार आहे हे खरं आहे, पण असं जरी असलं तरी ज्या कोशाच्या विकासानं ते शरीर रचलेलं आहे असा वेगळ्या कोशाच्या विकासाने रचलेला शरीराचा विभाग आपल्याला त्याने सांगितलेला पाहायला सापडतो। 3 विभाग त्यांनी केलेले आहेत। पहिलं एक शरीर असं सांगितलं की तिथं फक्त अन्नमयाचा विकास आहे, दुसरं शरीर असं आहे की तिथं प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमयाचाही विकास आहे आणि तिसरं शरीर असं आहे की तिथं शेवटी आनंदमय म्हणून सांगितलेला जो 5वा कोश आहे त्याचाही विकास आहे। पण त्याही शरीराच्या ठिकाणी साधकता नाही, कर्मप्रवणता नाही अशी स्थिती त्या शरीराची सांगून मग शेवटी मनुष्याचं शरीर असं सांगितलं की ते पंचकोशाने रचलेलं, पंचकोशाच्या विकासाने रचलेलं असं असूनसुद्धा या शरीराच्या ठिकाणी साधकता आहे,
कर्मप्रवणता आहे वगैरे वगैरे विचार या मनुष्य देहाच्या संबंधाने विष्णू पुराणानं सांगितलेला आहे. एका कोशाच्या विकासानं रचलेलं शरीर, अशा पद्धतीनं त्यांनी तो विचार आपल्यासमोर प्रस्तुत केलेला आहे. पहिलं शरीर त्यांनी सांगितलं की तिथं फक्त अन्नमयाचा विकास असतो, तिथं प्राणमय दिसत नाही, मनोमय दिसत नाही, विज्ञानमय दिसत नाही, आनंदमय कोशाचा विकास त्या ठिकाणी आपल्याला दिसायचा नाही. अशी काही शरीरं परमेश्वरानं सृष्टीच्या प्रारंभाला रचलेली आहेत असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. व्यासाने विष्णू पुराणात केलेलं हे वर्णन आहे. पहिला अन्नमय कोश. अन्नमय कोश म्हणजे एक स्थूल देह, एवढंच त्याचं चिंतन आपल्याला करता येतं. प्राणमय कोशाचं अस्तित्व विकास तिथं झाला की मग त्याच्यानंतर त्या शरीराच्या ठिकाणी थोडीशी चेतना आपल्याला प्रतीत व्हायला लागते. मनोमयाचा विकास झाला की मग त्याच्या ठिकाणी संकल्प विकल्पाची स्थिती दिसायला लागते. विज्ञानमयाचा विकास झाला की त्याच्या ठिकाणी निश्चयाची स्थिती दिसायला लागते. आणि आनंदमय कोशाचा विकास त्या शरीराच्या ठिकाणी झाला की भोगप्रवणता त्या शरीराच्या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला सापडते. असा भेद थोडासा त्यांनी केलेला आहे. आणि त्या भेदाच्या दृष्टीने विचार करताना त्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं चिंतन आपल्यासमोर ठेवलेलं आहे. काही शरीरं केवळ अन्नमयाच्या विकासानं रचलेली, अन्नमयाचा विकासच त्या शरीराच्या ठिकाणी झालेला असल्यामुळे केवळ देह आहे, तिथं स्पंदन वगैरे काही आपल्याला दिसायचं नाही. प्राणाचं परिस्पंदन दिसत नाही, मनाचं त्या ठिकाणी काही संकल्प विकल्प करणं दिसत नाही, बुद्धीचं निश्चय करणं दिसत नाही. आनंदमयाच्या योगानं भोगप्रवणता त्या शरीराच्या ठिकाणी दिसायची नाही. केवळ एक स्थूल जड देह त्या शरीराच्या त्या योनीच्या ठिकाणी आहे. असं एक शरीर आपल्याला पाहायला सापडतं. ही सगळी जड पदार्थाची शरीर आहेत. दगडाचं शरीर बघा, मातीचं शरीर बघा, डोंगराचं शरीर बघा, पृथ्वीचं शरीर बघा. ही सगळी शरीरं जर आपण पाहायला लागलो तर या शरीराच्या ठिकाणी प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कुणाचाही विकास आपल्याला पाहायला सापडायचा नाही. केवलमेव एक स्थूल शरीर त्या ठिकाणी दिसतं. एक अन्नमयाचा विकास त्या ठिकाणी झालेला आहे असं आपल्याला म्हणता येतं. केवळ अन्नमयाच्या विकासाने रचलं गेलेलं असं ते शरीर आहे. बाकी कोणत्याही कोशाचा त्या शरीराच्या ठिकाणी विकास आपल्याला दगड आहे, दगडाच्या ठिकाणी आपल्याला चेतना दिसते का, काही स्पंदन दिसतं का, काही हालचाल दिसते का? दगडाच्या ठिकाणी हे काही आपल्याला दिसायचं नाही. दगडाच्या ठिकाणी हे सगळं जसं काही दिसत नाही त्याप्रमाणे दगडाला संकल्प विकल्प तरी दिसतो का? अरे चेतनाच जिथे दिसत नाही तिथं संकल्प विकल्पाचा प्रश्नच येत नाही, तिथे निश्चयाचा प्रश्नच येत नाही. प्राणमय कोशाचा विकास व्हावा, प्राणमय कोश तिथं नाही असं म्हणता येत नाही, पण प्राणमय कोशाचा विकास त्या ठिकाणी झालेला नाही असं शास्त्रांनी चिंतन केलेलं आहे. विष्णू पुराणाचा विचार अशा पद्धतीचा आहे बरं का. म्हणजे अन्नमय कोशाच्या विकासाने रचलं गेलेलं असं जे दगडाचं शरीर आहे तिथे केवळ स्थूल शरीराचा आकार तेवढा आपल्याला प्रतीतीला येतो. तिथं स्पंदन दिसत नाही, संकल्प विकल्प नाही, तिथं निश्चय नाही. काही दगडाने कधी निश्चय केला असं आपल्याला दिसले का? अमुक एका ठिकाणी अमुक एका दगडाने काहीतरी निश्चय केलेला होता आणि त्याच्याने ही क्रिया घडून आली असं कुठेही आपल्याला ऐकायला मिळायचं नाही. केवळ तिथं केवळ एक शरीर दिसतं. त्या शरीराच्या पलीकडे तिथं फारच घुमायला लागला आवाज, मला तर काहीच ऐकू येत नाही. केवळ शरीर दिसणं. आत्ता बरं आहे थोडं, हां ठीक आहे. केवळ शरीर दिसणं आणि त्या शरीराच्या ठिकाणी चेतना वगैरे न दिसणं, त्या शरीराच्या ठिकाणी पुन्हा संकल्प विकल्प न दिसणं, बुद्धीचं काही तिथं कार्य चाललेलं आहे, निश्चय वगैरे काहीतरी तिथं होतो आहे असं न दिसणं, हे सगळ्याच्या सगळे चिंतन जर आपण करायला लागलो तर या दगडाच्या शरीरासारखं दगडाचं शरीर जे आहे ते केवळ अन्नमयाच्या विकासानं रचलेलं शरीर आहे असं आपण चिंतन करू शकतो. त्याच्यानंतर काही शरीराचा विचार जर आपण केला तर तिथं थोडंसं स्पंदन दिसतं, काहीतरी थोडीशी हालचाल दिसते. काही शरीराच्या ठिकाणी थोडासा संकल्प विकल्प दिसतो, काही शरीराच्या ठिकाणी काही थोडासा निश्चय दिसतो. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विचार आपल्याला पाहायला सापडतो बरं का. अगदी प्राण्यांच्या ठिकाणी सुद्धा हे संकल्प विकल्प आपल्याला पाहायला सापडतात. प्राणीसुद्धा काहीतरी संकल्प करतात, काही विकल्प करतात, काही निश्चय करतात. त्यांच्या ठिकाणी सुद्धा काहीतरी स्पंदन आहे. ही सगळी स्थिती प्राण्यांच्या ठिकाणी. एक उदाहरणानं जर सांगायचं झालं तर एक त्या पंचतंत्रामध्ये गोष्ट आली पहा. काय झालं म्हणे, एका रानामध्ये एक रानमांजर आणि एक कोल्हा, दोघांची चांगली मैत्री होती. दिवसभरामध्ये थोडासा वेळ दोघांनी काढायचा आणि एका ठिकाणी येऊन काहीतरी विचार करायचा, चिंतन करायचं असं त्यांचं चाललेलं असायचं. कोल्हान तो रानमांजरशी दोघं एका ठिकाणी बोलत बसले असताना एका दिवशी काय झालं, एकदम वाघाची गर्जना दोघांना ऐकायला आली. आता वाघाची गर्जना ऐकल्याच्या नंतर दोघंही घाबरले. रानमांजरही घाबरला, कोल्हाही घाबरला, कारण दोघाही प्राण्याच्या ठिकाणी वाघाच्या दृष्टीनं दुर्बलता आहे. वाघाचं भक्ष्य आपण हो, आपण मारले जाऊ, आता वाघ आपल्याला मारेल अशी भीती दोघांनाही वाटायला लागली. आणि ही भीती वाटत असताना रानमांजरानं त्या कोल्ह्याला विचारलं, म्हणजे बाबा
तू हुशार प्राणी आहेस, मी काही तुझ्या एवढा हुशार नाही, मी काही तुझ्या एवढा बुद्धिमान प्राणी नाही, पण आपल्याकडे वाघ आल्याच्यानंतर त्या वाघाच्यापासून आपला बचाव करून घेण्याकरता काहीतरी युक्ती तुला ठाऊक आहे का रे? कोल्ह्यानं सांगितलं म्हणे एक युक्ती नाही म्हणलं, मला 100 युक्त्या माहिती आहेत, 100 युक्त्या मला ठाऊक असल्यामुळे मी बचाव कसा करायचा याचा विचार करेन, तुला काही युक्ती ठाऊक आहे का? रानमांजरानं सांगितलं मला काही 100 युक्त्या पाठ नाहीत म्हणलं, मला एकच युक्ती पाठ आहे, झाडावर चढायचं, पारवीत दडून बसायचं, वाघाला दिसायचं नाही अशी व्यवस्था करून घ्यायची, याच्या योगानंच केवळ मला माझा जीव वाचवणं शक्य आहे असं मला वाटतं आणि त्या पद्धतीचा मी प्रयत्न करेन. रानमांजराने असं सांगितलं, लगेच तो झाडावर चढला, पालवीमध्ये दडून बसला. त्याच्यानंतर इकडे या वाघाच्या तावडीतून बचाव स्वतःचा करून घेण्याकरता या कोल्ह्याचा विचार सुरू झाला की मला 100 युक्त्या पाठ आहेत, पण आत्ता कोणती युक्ती उपयोजावी, कोणत्या युक्तीची आपण योजना करावी, 100वी युक्ती बरी आहे का 99वी बरी, 77वी बरी का 78वी बरी, असा विचार त्याचा चालू झाला. आणि अशा विचारामध्ये मग तिथं वाघ आला, त्या वाघाने त्याचा विचार चालू असताना त्याला मारलं वगैरे वगैरे कथा आहे. 100 युक्त्या पाठ असून उपयोग नाही, एक युक्ती पाठ असून उपयोग आहे, असं तिथं जरी त्या कथेचं तात्पर्य असलं तरी मला आता इथं सांगायचं की 100 युक्त्या पाठ असल्यामुळे ही कत्ती कोणत्या युक्तीची योजना मी करायची असा संकल्प विकल्प त्याच्या अंतःकरणात चालू झाला. हा मनोमयाचा विकास मला तिथं दाखवायचा आहे. मनाचा विकास झाला म्हणजे संकल्प विकल्प त्याचा सुरू झाला, हे तिथं चिंतन आपल्याला करता येतं. आणि रानमांजराच्या बाबतीमध्ये त्यानं निश्चय केला, मला एकच युक्ती पाठ आहे, मला झाडावर चढायचं आहे, पालवीत दडायचं आहे, वाघाला दिसायचं नाही, अशी व्यवस्था माझ्या स्वतःच्या बाबतीत मला करून घ्यायची असा विचार करणारा जो तो रानमांजर आहे त्याच्याबद्दल जर आपण विचार केला तर त्याचा निश्चय आहे. आणि निश्चय करणं हे बुद्धीचं काम आहे आणि बुद्धीचं काम त्याच्याकडून घडलेलं असल्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये आपण विज्ञानमयाचा विकास त्याच्या ठिकाणी झालेला आहे असं आपल्याला म्हणता येतं. संकल्प विकल्प चालू झाला की मनोमयाचा विकास, निश्चय चालू झाला की मग बुद्धीचा म्हणजे विज्ञानमयाचा विकास. अशी उदाहरणं आपल्याला पाहायला सापडतात. अजून एक कथा, गमतीची कथा स्वामी करपात्रीजींनी सांगितलेली एक कथा आहे. काय झालं म्हणे, एका रानामध्ये एक कोल्हा होता, त्याचा परिवार होता, त्याचं लग्न झालं होतं आणि त्या लग्न झालेल्या कोल्ह्याला अशी इच्छा झाली की बाबा आता आपला संसार वाढत चालला आहे. तेव्हा त्याची बायको गरोदर होती आणि त्या गरोदर असलेल्या त्यानं विचार केला की आता आपल्या बायकोची प्रसूती वगैरे व्हायची, एक चांगलं ठिकाण आपल्याला असावं, निवांत जागा असावी, तिथं बायकोची प्रसूती व्हावी, मुलांना आपल्याला व्यवस्थित रीतीनं संगोपन करून वाढवता यावं, असा विचार केल्याच्यानंतर तो कोल्हा रानामध्ये इकडे तिकडे फिरायला लागला आणि इकडे तिकडे फिरताना त्या कोल्ह्यानं विचार केला निवांत जागा कुठं पाहिजे. पाहता पाहता त्याला एक वाघाची एक गुहा मिळाली. तिथं वाघ तो बऱ्याच दिवसापासून तिथं आलेलाच नव्हता. त्या वाघानं आणून टाकलेले बरेचसे प्राणी तिथं पडलेले होते, त्यांचं मांस सडलेलं तिथं पडलेलं होतं. त्यानं विचार केला की बाबा इथं बरंच खाद्यही आहे, गुहाही निवांत आहे, वाघ काही इकडं 15-20 दिवसात मी लक्ष ठेवून आहे तर इथं फिरकला नाही, आपल्याला इथं राहायला हरकत नाही. आपल्या बायकोला त्यानं तिथं आणलं, तिथं तो राहिला, 10-15 दिवस राहिला, ते प्रसूती झाली, ते 2-4 पिलं झाली, एक 4-2 महिन्याचा कालावधी गेला, पिलं चांगली मोठी झाली, खेळायला बघायला लागली. वाघाच्या त्या गुहेमध्ये निवांत रीतीनं राहिलेला तो कोल्हा. एका दिवशी काय झालं, हा वाघ त्या वाघाला बऱ्याच दिवसानंतर आपल्या गुहेचं स्मरण आलं, आपल्या गुहेकडं तो निघाला. आता आपल्या गुहेकडं तो निघाल्याच्यानंतर दुरून या कोल्ह्यानं पाहिलं, अरे वाघ यायला लागला, आपल्याच गुहेकडे येतो आहे. ते सगळ्याच्या सगळं घडत असताना त्याला सगळं लक्ष बारकाईनं लक्षात ठेवून पाहिलं. तेव्हा त्या कोल्ह्याच्या लक्षात आलं की बाबा हा वाघ आपणहून स्वतः काही येत नाही. त्या वाघाच्या बरोबर एक वानर होता आणि तो वानर या वाघाला घेऊन यायला लागलेला आहे. त्यानं लक्ष देऊन पाहिलं, कोल्ह्याला लक्षात आलं वाघानं काहीतरी त्या वानरानं काहीतरी गडबड केलेली आहे. काय झालं होतं, त्या वानरानं जाऊन त्या वाघाला गाठलं आणि वाघाला सांगितलं की बाबा तुझी ती गुहा असताना त्या गुहेमध्ये कोल्हा बसला आहे आणि त्या कोल्ह्याला तू घाबरायला लागलास. बऱ्याच दिवसापासून तुला मी सांगायला लागलो म्हणजे तिकडं जा, तुझी गुहा आहे, तिथे कोल्हा राहतो. वाघानं सांगितलं की बाबा एक कोल्हानं, सामान्य कोल्हा माझ्या गुहेमध्ये येऊन राहू शकतो, असं धैर्य करू शकतो असं मला वाटत नाही, काहीतरी वेगळा प्रकार असला पाहिजे. तरी परंतु वाघाला त्या वानराने समजावून सांगितलं, नाही बाबा तो कोल्हाच आहे, तू चल माझ्याबरोबर चल, मी तुला समजावून सांगतो, मी तुला त्याच्याजवळ घेऊन जातो, तो कोल्हा आहे की नाही हे सिद्ध करून देतो. असं सगळं समजावून सांगून त्या वाघाला त्या वानरानं त्या कोल्ह्यापर्यंत आणायचा प्रयत्न चालवलेला होता. अशा त्या प्रयत्नामध्ये तिथं जवळजवळ गुहेच्या आल्याच्या नंतर या कोल्ह्याने काय करावं, कोल्हा 2 पायावर उभा राहिला आणि मोठ्यानं गर्जना करायला लागला. ते 2 पायावर उभं राहणं आणि त्याचं थोडंसं मोठा आवाज काढून ओरडणं ऐकल्याच्यानंतर वाघानं पुन्हा निश्चय केला की नाही म्हणे, हा कोल्हा नाही, कोल्हा काही असा 2 पायावर उभा राहत नाही, असा काही मोठ्यानं तो ओरडत नाही, तेव्हा दुसराच कोणीतरी प्राणी असला पाहिजे आणि आपल्या गुहेत निशंकपणे हा राहतो, याचा अर्थ याला आपलं भय नाही, आपल्यापेक्षा हा बलवान असला पाहिजे, आपण इथून पळ काढला पाहिजे. तो वाघ पळायला लागल्याबरोबर ते वानर पुन्हा त्याच्याकडे धावत गेलं. त्या वानराला सांगितलं तसं काही समजू नका म्हणे, तो कोल्हाच आहे, आपण त्याच्याकडे जाऊ. कोल्हाच आहे त्याच्याकडे आपण जायचं म्हटल्याच्यानंतर त्या वाघानं त्याला सांगितलं आता असं करू म्हणे, तुम्हाला तो कोल्हा हे वारंवार सांगतोस,
त्याच्याकडं आपण जायचं वारंवार म्हणतोस, त्याच्यापासून तुम्हाला भय नाही असं तू वारंवार मला सांगतोस, पण तो कोल्हा आहे की नाही हे माझी अजून खात्री झालेली नाही. आणि त्याच्यामुळं त्या कोल्हा समजून त्याच्या दाढेत जाऊन सापडायचं आणि त्याच्याकडून आपलं मरण ओढवून घ्यायचं हे काही मला परवडणारं नाही. त्याच्याकरता तू काहीतरी मला संरक्षणाची अशी योजना सांग. का त्या वानरानं सांगितलं, आणि काही काळजी करू नका, तो निश्चित कोल्हा आहे, त्याला तुम्ही सहज मारू शकता, मी तुम्हाला सांगतो. नाही म्हणे, मला तुझ्यावर विश्वास नाही. मग या वानराने काय सांगावं? वानर त्याला म्हणायला लागलं की म्हणे आपण असं करू म्हणे, तुमची शेपटी आणि माझी शेपटी एकत्रित करून आपण ग्रंथी देऊ, गाठ मारू. माझं आणि तुमचं शेपूट एका ठिकाणी झाल्याच्या नंतर तुम्हाला जे भय आहे ते माझ्याकडे येईलच की नाही. जर तो तुम्हाला मारू शकतो तर तो मलाही मारू शकेलच की नाही. त्याच्या दाढीत तुम्हाला नेऊन सोडताना मी सुद्धा त्याच्या दाढीत सापडणारच आहे की नाही. असं म्हटल्याच्या नंतर त्या वाघाचा थोडासा विश्वास बसला आणि त्या वाघानं आपलं शेपूट कोल्ह्याचं शेपूट एकत्रित केलं. ती घट्ट अशी 2 शेपटं बांधलीत आणि मग वाघन हा कोल्हा वाघन हा वानर हे दोघेजण त्या कोल्ह्याच्या दिशेनं निघाले. कोल्हा पुन्हा थोडासा ते वाघ येत असलेला पाहिला, वानर येत असलेला पाहिला. या वानरानं केलेली गडबड सगळी कोल्ह्याच्या लक्षात आली आणि कोल्ह्यानं घरात येऊन बायकोला सांगितले, हे बघ म्हणे, वाघ या गुहेकडं निघाला आहे, तो या गुहेचा मालक आहे. एका वानराने त्याला सगळंच्या सगळं आपलं रहस्य सांगितलेलं आहे, त्याच्यामुळं तो इकडे यायला प्रवृत्त झाला. आणि शेपटी एकमेकाची बांधून घेऊन ते दोघेजण इकडे येत आहेत. तेव्हा आपण काहीतरी संवाद करायचा आहे. मी केलेल्या संवादाला, मी तुला विचारलेल्या प्रश्नाला समर्पक अशा पद्धतीची उत्तरं दे. त्याच्या ज्या उत्तराच्या योगानं त्या वाघाला सुद्धा भय निर्माण झालं पाहिजे अशी योजना कर. ठीक आहे म्हणे. त्या दोघांचा संवाद ठरला आणि मग तो कोल्हा बाहेर येऊन बसला. जवळजवळ ते वानर आणि तो वाघ असे जवळ येत असताना यानं मोठ्यानं ओरडून आपल्या गुहेमध्ये असलेल्या बायकोला विचारलं, ए वनकुबरी. तिचं नाव ठेवलं वनकुबरी. आपल्या बायकोचं नाव त्याला ठेवलं होतं वनकुबरी. ए वनकुबरी. वनकुबरी म्हणल्याच्या नंतर तिनं आतून उत्तर दिलं, क्या है सब जग के बैरी. म्हणजे या कोल्ह्याला तिनं नाव ठेवलं. ऐकू येतं ना बरोबर? कारण मला काहीच कळत नाही. क्या है सब जग के बैरी, सगळ्या जगाचे वैरी तुम्ही आहात. काय काय म्हणणं काय तुमचं? क्या है सब जग के बैरी. आणि क्या है सब जग के बैरी म्हणल्याच्या नंतर यानं पुन्हा बाहेरून विचारणं केलं, प्रश्न विचारला, बच्चे क्यों रोते है. मुलं का रडतात. मुलं का रडतात म्हटल्यानंतर तिनं सांगितलं, शेर खाने को मांग रहे है म्हणे. हां, आणि ते मुलं शेर खायला, वाघ खायला मागतात म्हणल्याच्या नंतर त्या वाघाच्या लक्षात आला, अरे बाप रे म्हणे, या वानरानं काहीतरी घोळ केलेला दिसतो. तो वानर पळायला लागला. हां, तो वाघ पळायला लागला. वाघ पळायला लागल्याच्या नंतर ते वाघ पळत असताना पुन्हा त्या वाघाला त्या वानराने पुन्हा दूर गेल्याच्या नंतर समजावून सांगितलं, असं करू नका म्हणे, तो काहीतरी बोलतो, बडबडतो, त्याच्यावर तुमचा विश्वास बसतो, पण तो निश्चित कोल्हा आहे आणि तो तुमच्या गुहेत येऊन बसला आणि त्याला बाजूला केल्याशिवाय मला समाधान नाही. तुम्ही वनराज असताना वनराजाच्या गुहेचा मालक एखाद्या कोल्ह्यानं व्हावं हे मला पटत नाही. तुम्ही एक योजना करा म्हणे. चला अजून आपण जाऊ, अजून शेपूट बांधून जाऊ. आपण त्याच्याजवळ गेल्याच्या नंतर काय योजना होते ते बघू म्हणे. त्या कोल्ह्याला मारण्याचा आपल्याकडून काहीतरी प्रयत्न घडला पाहिजे. दोघेजण परत शेपूट बांधून त्या वानरानं पुन्हा धाडस दिल्यामुळं तो वाघही पुन्हा निघाला. पुन्हा ते जवळ आल्याच्या नंतर पुन्हा संवाद सुरू झाला. यानं पुन्हा विचारलं, ए वनकुबरी. त्यानं सांगितलं, का क्या है जग सब जग के बैरी. हा म्हणायला लागला, बच्चे क्यों रोते, शेर खाने को मांग रहे हैं. एवढं सगळं पूर्ववत झालं आणि हा त्या वाघाकडं बघून, त्या वानराकडं बघून मोठ्यानं ओरडून बोलायला लागला, कोल्हा, इस बंदर भडवे को 2 शेर लाने को कहते, एक ही लाई आ रहा है म्हणे. माझ्या 2 पिलाच्यासाठी म्हणून 2 वाघ या वानराला आणायला सांगितले होते, पण हा एकच घेऊन यायला लागला म्हणे. काय करू. अरे हे ऐकल्याच्या नंतर तो जो वाघ पळायला लागला त्यानं त्या वानराची काय गत केली असेल त्याची त्याला माहिती. गोष्ट संपली. गोष्टीत सत्यता, असत्यता, काल्पनिकता, कपोलकल्पितता काय असेल ते असो, पण तथ्य याच्यातून आपल्याला लक्षात जे घ्यायचं आहे, तिथं त्या कोल्ह्याच्या ठिकाणी असलेली जी बुद्धी आहे, त्या बुद्धीच्या योगानं त्यानं जो केलेला निश्चय आहे आणि त्या निश्चयातून त्या दोघाचा झालेला जो संवाद आहे, त्या संवादातून त्याच्या शरीराच्या ठिकाणी विज्ञानमय कोशाचा म्हणजे बुद्धीचा विकास झालेला आहे. एवढी गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल बरं का. म्हणजे काही शरीरं अशी आहेत की तिथं केवळ अन्नमयाचा विकास आहे, काही शरीरं अशी आहेत की तिथं प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमयाचा विकास आहे. आणि देवादिकांच्या शरीराचा विचार जर आपण केला, इंद्र, चंद्र, महेंद्र, ब्रह्मदेव यांच्या शरीराचा विचार जर आपण करायला लागलो तर यांच्या शरीराच्या ठिकाणी 5ही कोशाचा विकास आहे. अन्नमय कोश म्हणजे स्थूल शरीर, त्याचाही विकास आहे. देवाच्या शरीराच्या ठिकाणी स्पंदन आहे म्हणजे प्राणमयाचा विकास आहे. देवाचा संकल्प विकल्प चालतो म्हणजे मनोमयाचा विकास तिथं आहे. देवाचा
निश्चय होतो, म्हणजे विज्ञानमयाचा विकास त्या ठिकाणी आहे. देवांना आनंदाचा भोग घडतो, अमृतपान आहे, स्वर्गीय अप्सरादिकांचं नृत्य आहे, त्याचं अवलोकन आहे. या सगळ्यातून त्यांना जो आनंद मिळतो, विषयानंद मिळतो, या विषयानंदाच्या योगानं त्यांच्या ठिकाणी आनंदमय कोशाचा सुद्धा विकास झालेला आहे, असं आपल्याला चिंतन करता येतं. पाचही कोशाच्या विकासाने रचलेलं देवादिकाचं शरीर आहे. पण त्याही शरीरापेक्षा मनुष्यदेहाची महती सांगत असताना विष्णू पुराणानं शेवटी असं चिंतन केलं, पाचही कोशाच्या शरीरानं रचलेलं देवाचं शरीर, पण त्याच्या ठिकाणी साधकता नाही. पाचही कोशाच्या विकासानं रचलेलं ते देवाचं शरीर, पण त्याच्या ठिकाणी कार्यप्रवणता नाही, साधन प्रवृत्ती असण्याची शक्यता नाही. आणि मनुष्य देहाचा विचार जर केला तर इथं साधन प्रवृत्ती आहे, इथं कार्यप्रवणता आहे. आपल्याला काही क्रिया करता येते. वेदानं सांगितलेलं विहित कर्म आपल्याला करता येतं, वेदानं सांगितलेलं निषिद्ध कर्म आपल्याला टाळता येतं, वेदानं सांगितलेली उपासना आपण करू शकतो, वेदानं सांगितलेलं परमात्मा स्वरूपाच्या साक्षात्कारात्मक असलेलं ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने जी साधना करायची ती सगळी साधना आपल्याला करता येत. अशी साधकता ती केवळ मनुष्यदेहाच्या ठिकाणी असण्याची शक्यता असल्यामुळं मनुष्यदेह सर्वश्रेष्ठ आहे, अशा पद्धतीचं चिंतन विष्णू पुराणाने ठेवलं आपल्यासमोर. मला सांगायचं काय, मला याच्यातून एवढाच विचार करायचा आहे, कुठल्या कोशाच्या विकासानं शरीर रचलं गेलं आहे याला महत्त्व नाही, ते शरीर नाशिवंत आहे एवढं मात्र नक्की आहे, हे आपल्याला पाहावं लागेल. अन्नमयाच्या विकासानं रचलेलं असलं तरी नाश पावेल, प्राणमय मनोमय विज्ञानमयाचाही तिथे विकास झालेला असेल तरी नाश पावेल, आनंदमयाचाही त्या ठिकाणी विकास असला तरी नाश पावेल. कर्मप्रवणता, साधन प्रवणता, उपासना प्रवृत्ती, ज्ञानप्रवृत्ती काहीही जरी त्या शरीराच्या ठिकाणी असलं तरी शरीर शेवटी नष्ट होणार आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. प्रत्येकाचं शरीर नष्ट होतं. पिंडस्थैर्याकरता मनुष्याने आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक काल आपण विचारात घेतल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचा कसलाही प्रयत्न केला तरी शरीर नष्ट होणारे ही गोष्ट आपल्याला विसरता येत नाही. पण नष्ट न होणाऱ्या या शरीराच्या स्वाभाविक नाशाच्या पेक्षा या शरीराचा वेगळ्या पद्धतीनं नाश करणं म्हणजे या शरीरामध्ये प्राणादिकाला लीन करून या शरीराला विलीन करण्याचा ज्यांनी प्रयत्न केलेला आहे, अशा महात्म्याचं जे मरण असतं त्याला प्रयाण म्हणतात. आणि या प्रयाण काळात साधुपुरुषाची अवस्था कशी असते आणि त्या अवस्था धारणातून त्याला कोणत्या प्रकारची फलश्रुती प्राप्त होते याचा विचार देवाने इथं सांगितलेला आहे. प्रयाणकाले मनसा अचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुषमुपैती दिव्यम. प्रयाणकाल प्राप्त झाला असताना मनसा अचलेनं मन निश्चल करून, भक्तियुक्त करून, योगबल धारण करून आणि आपल्या भ्रू मध्यामध्ये सगळ्या प्राणांना एकत्रित करून जो महात्मा देहाचा त्याग करून जातो त्या महात्म्याला परमपदवी दिव्य पुरुषाची गती ती प्राप्त होते. अशा पद्धतीचं चिंतन भगवंताने इथं केलं. आणि असा देह ठेवणारा जो महात्मा असतो त्याचा देह पडताना त्याला कोणत्याही प्रकारचे आयास पडत नाहीत, सायास होत नाहीत, असे चिंतन भगवंताने जे केलेलं आहे इथं त्याचा विस्तार ज्ञानेश्वर महाराजांनी असा केला. झाकलीय घटीचा दिवा नेणीजे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन असं केलं, एक दिवा आहे तो लावला, तो मडक्यात ठेवला आणि मडक्यात ठेवलेल्या दिव्याच्यावर आपण झाकण जर ठेवून दिलं तर थोड्या वेळाच्या नंतर तो दिवा मालवतो. पण तो दिवा मालवल्याची प्रतीती, फडफड वगैरे काही होऊन तो दिवा मालवला आहे असं मात्र कुठंही आपल्याला दिसत नाही बरं का. त्या दिव्याचा आवाज येत नाही, त्या दिव्याला कोणत्याही प्रकारची यातना झाली अशा पद्धतीची स्थिती नसते. बाहेर एखादा आपण वाऱ्यात वगैरे ठेवलेला जो दिवा आहे तो दिवा शांत होत असताना त्याची फडफड होते, त्या दिव्याला काहीतरी यातना होत आहेत अशा पद्धतीचा आपल्याला प्रत्यय येतो. पण तसा कोणताही प्रत्यय घटस्थ दीपाच्या नाशाच्या वेळेला दिव्याला आलेला आपल्याला पाहायला सापडत नाही. झाकलीय घटीचा दिवा, झाकून ठेवलेल्या त्या मडक्यामध्ये असलेला तो दिवा नेणीजे काय जाहला केव्हा, तो कसा गेला, कधी गेला, कशानं गेला, काय झालं आपल्याला काहीही कळण्याचं कारण नाही. या रीती जो पांडवा देह ठेवी, अशा गूढ पद्धतीनं महात्म्याचं देह ठेवणं असतं, असा एक विचार इथं भगवंताच्या वाक्यातला ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं देह ठेवणारा जो शांततेनं देह ठेवणारा, आपण चिंतन करून आलो पंचदशीच्या आधारानं थोडंशी कशाही पद्धतीनं महात्म्याच्या देहाचा त्याग झालेला असला तरी महात्म्याच्या स्थितीमध्ये काहीच बदल होत नाही. निरोगहा उपविष्टहा वा रुग्णहा वा विलुठनभुवी मूर्छितो वा तेजत्वेश प्राणान भ्रांतीर्न सर्वथा. पंचदशीकारांनी केलेलं चिंतन आपण पाहून आलो. तो निरोग असो, सरग असो, तो जमिनीवर गडबडा लोळत प्राणाचा त्याग करो की शांततेनं प्राणाचा त्याग करो, त्याच्यामध्ये त्याच्या बोधाच्या अवस्थेमध्ये, त्याच्या अधिकारामध्ये, त्याच्या विदेहमुक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. हे जरी खरं असलं तरी ज्या महात्म्याच्या ठिकाणी योगबल आहे हा महात्मा मात्र झाकलीय घट्टीचा दिवा
अशा पद्धतीनं आपल्या देहाचा त्याग करतो. ही गोष्ट आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट करून सांगितलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं महात्म्याच्या देहत्यागाचं चिंतन आहे. अजून एका पद्धतीनं एक मार्कंडेय पुराणानं एक फार चांगला विचार सांगितला आहे. काय असतं, महापुरुषाचं जे मरण असतं ना, त्या मरणामध्ये महापुरुषाला आनंद आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. तुकाराम महाराजांनी वर्णन केलं, माझ्या मरणाचा सोहळा मी पाहिला आणि तो सोहळा अनुपम झाला म्हणे. अनुपम सोहळा झाला, आनंदाचा उत्सव झाला. अशा पद्धतीची भाषा. आपल्या मरणाच्याबद्दल तुकाराम महाराज जर बोलत असतील तर ते मरण सुखाचं मरण आहे असं आपल्याला चिंतन करावं लागेल बरं का. आणि मार्कंडेय पुराणाने त्या संबंधानं असं चिंतन केलं आहे, स सुखम मृत्यू मृच्छती. त्याला सुखानं मरण प्राप्त होतं, त्याचं मरण त्याला आनंदावह होतं, त्याचं मरण त्यालाही आनंदावह होतं आणि इतरांनासुद्धा समाधान देणारं ठरतं. अशा पद्धतीचा विचार मार्कंडेय पुराणाने केलेला आहे. आणि कुणाला हे मरण अशा पद्धतीनं येतं याचा विचार सांगताना त्यांनी वर्णन असं केलं आहे, येन अनृतानी नोक्तानी प्रीतिभेदकराणीच आस्तिक श्रद्धाधानश्च ससुखम मृत्यू मृच्छते. मार्कंडेय ऋषी असं सांगतात, ज्यानं दोन प्रेमी माणसांच्या प्रेमाचा भंग करणारं असत्य भाषण कधीच आयुष्यात केलं नाही, असत्य भाषण करत नाही, प्रेमभंग करणारं भाषण जो करत नाही, आस्तिक हा आणि श्रद्धाधानश्च जो परिपूर्णरित्यानं आस्तिक आहे, वेदांनी सांगितलेलं तेच खरं मानणारा, असा आस्तिकत्वाचा भाव ज्याच्या ठिकाणी आहे आणि जो श्रद्धाधान म्हणजे श्रद्धाळू आहे, अशा महात्म्याला सुखानं मरण प्राप्त होतं असं चिंतन मार्कंडेयाने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं बरं का. अनृतानी नोक्तानी, आयुष्यात कधी असत्य भाषण करत नाही, लटिके वचन नाही, देही उदासीन. ही तुकाराम महाराजांनी साधू पुरुषाची अवस्था सांगितली. ज्ञानेश्वर महाराजांनी मला गीतेवर हिची टीका लिहिता आली, त्याच्यासाठी मी पूर्वी काय अनुष्ठान केलं होतं याच्याबद्दलचं वर्णन करताना सांगितलं आहे, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया पुण्याचे हे द्वीप पातली प्रभो म्हणे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, माझ्या वाणीनं सत्यवादाचं तप अनेक कल्पापासून केलं होतं आणि त्याचं जे माझ्या ठिकाणी पुण्य निर्माण होऊन राहिलं होतं त्याच्या योगानं मला गीतेवर भाष्य लिहिता आलं. हे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. आपल्याला विचार काय करायचा आहे, सत्यवादाचं तप अनेक कल्पापासून करणारा, लटिके वचन आमच्या मुखात नाही म्हणणारा असा जो महात्मा आहे त्याचंच वर्णन मार्कंडेयाने केलं. येन अनृतानी न उक्तानी, ज्यानं असत्य भाषण कधी केलंच नाही. धर्मराजाच्या बाबतीमध्ये आपण विचार करू शकतो ना, धर्मराजाने असत्य भाषण करायचं नाही. सत्यम वद हा पाठ धर्मराजाला हे काय झालं, कौरव पांडवाला द्रोणाचार्य ज्यावेळेला शिकवत होते तेव्हा त्यांच्या धनुर्विद्येच्या धड्याच्या बरोबर काही नीतीपाठे देत होते. एका दिवशी त्याने सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं की बाबाच तुम्हाला मी एक पाठ सांगणार आहे, सत्यम वद, खरं बोलावं, माणसांनी सत्यभाषण करावं. सत्यभाषणाचा परिणाम काय असतो, सत्यभाषण किती महत्त्वाचं असतं, असत्य भाषणाचे काय तोटे असतात वगैरे वगैरे सगळं समजावून सांगितलं. आणि पाठ सगळं झाल्याच्यानंतर त्याच्याविषयी विवेचन करून झाल्याच्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना द्रोणाचार्याने विचारलं, म्हणजे बाबा ना तुम्हाला लक्षात राहिला का रे धडा. सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं लक्षात राहिला. म्हणजे सत्यम वद 4 अक्षर 2 शब्द, त्याच्यात लक्षात राहायला काय अवघड आहे म्हणे, आम्हाला पाठ लक्षात राहिला. सगळे विद्यार्थी आम्हाला पाठ लक्षात राहिला म्हणत असताना धर्मराजाच्याकडे जेव्हा द्रोणाचार्याने पाहिलं आणि विचारलं, धडा लक्षात राहिला, त्याने सांगितलं म्हणे गुरुजी अक्षरं लक्षात राहिली, शब्द लक्षात राहिले, पण त्याच्यातून मला जे आचरण करायला वेदानं सांगितलेलं आहे त्या आचरणाच्या विषयीचा निश्चय व्हायचा आहे म्हणे, आणि निश्चय होईपर्यंत धडा माझ्या लक्षात आला असं मी बोलणार नाही. मग धर्मराजाला सांगितलं त्यांनी द्रोणाचार्याने की म्हणे बाबा आज पाठ थांबवतो, तो थोडासा विचार करून निश्चय करून ये. पाठ थांबवला. दुसऱ्या दिवशी पाठाची वेळ झाली, सगळे विद्यार्थी जमा झाले. धर्मराजाला परत विचारलं लक्षात राहिला धडा. धर्मराजाने सांगितलं निश्चय व्हायचा आहे, अजून निश्चय व्हायचा आहे. 10-15 दिवस गेले आणि 10-15 दिवसाच्या नंतर एका दिवशी धर्मराजाने सगळ्या वर्गात उभं राहून प्रतिज्ञा केली, आज माझा निश्चय झाला. सत्यम वद 4 अक्षर 2 शब्द पाठ होऊन बराच कालावधी लोटला, पण आज मात्र माझा निश्चय झाला, आयुष्यात असत्य भाषण करायचं नाही. त्यांनी प्रतिज्ञा करून टाकली, सपदी विलयमे तुम्ही राज्यलक्ष्मीही उपरिपतंतो अथवा कृपाणधाराहा अपहरतु तराम शिरःकृतांतो मम तु मतिर् न मनागपैती धर्मात. धर्मराजाने केलेली प्रतिज्ञा अशा पद्धतीची आहे, आत्ताच्या आत्ता माझी राज्यलक्ष्मी विलयाला गेली तरी चालेल, आत्ताच्या आत्ता माझ्यावर शस्त्रास्त्राचा वर्षाव झाला तरी चालेल, आत्ताच्या आत्ता या ठिकाणी येऊन कृतांताने म्हणजे यमधर्माने माझं मस्तक हरण करून नेलं तरी चालेल, पण मी माझ्या सत्य वक्तृत्वाच्या धर्म्य व्रतापासून आता यापुढे विचलित होणार नाही, आयुष्यभर सत्यभाषणच करणार आहे. ही धर्मराजाने केलेली प्रतिज्ञा. आणि त्या प्रतिज्ञेला अनुसरून धर्मराज यावज्जीव
सत्यभाषण करत राहिले, असं त्यांचं चरित्र आहे. स्वप्नात दिलेला शब्द न मोडणारा हरिश्चंद्र आपला पूर्वज आहे. आयुष्यामध्ये असत्य भाषण करायचं नाही अशी प्रतिज्ञा करणारे धर्मराज आपले पूर्वज आहेत. आणि त्या पूर्वजांनी केलेल्या प्रतिज्ञा त्यांनी पाळलेल्या असल्यामुळं मार्कंडेयाच्या म्हणण्यानुसार त्यांना सुखानं मरण प्राप्त होतं, अशी स्थिती प्राप्त होते. म्हणे असत्य भाषण नाही, प्रीतिभेद करणारं भाषण नाही, आस्तिकता परिपूर्णतेनं आपल्या ठिकाणी बाणवलेली असली पाहिजे. बरं का, वेद म्हणेल ते प्रमाण, शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे, घेववेल तरी न म्हणावे विषही विरोध. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, वेदाने सांगितलं की बाबा तुम्हाला हे राज्य विषासारखं सोडून द्या, आणि वेदाने सांगितलं की बाबा हे विषसुद्धा तुझ्याकरता हितकारक आहे, लगेच पिऊन टाका. घेववेल तरी न म्हणावे विषही विरू. शास्त्रांनी विष घ्यायला सांगितलं तरी तेही आपल्याला विरुद्ध आहे, अशा पद्धतीची भावना माणसानं धरायची नाही. याला म्हणतात आस्तिकता. अशी आस्तिकता वेदाच्या संबंधानं, वेद सांगतो ते खरं म्हणण्याची आस्तिकता ज्या महात्म्यांच्या ठिकाणी आहे त्यांना सुखानं मरण प्राप्त होतं. आणि उदाहरणाकरता आपल्याला जर पाहायचं झालं तर कुमारील भट्टाचं मरण बघा. कुमारील भट्ट परिपूर्ण आस्तिक आहेत बरं का. कुमारील भट्टांच्या संदर्भामध्ये कथा अशी आहे की बुद्धाचा काळ होता आणि बुद्ध तत्त्वज्ञानाचा जगामध्ये प्रसार व्हायला लागलेला होता. अशा अवस्थेत वैदिक धर्माचं रक्षण करणारा कोणी महात्मा नव्हता. एक प्रयागचा एक राजा, त्यानंही बुद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्याची मुलगी मात्र वैदिक धर्माच्या विषयी अतिशय आस्था असणारी होती आणि आपल्या राजमहालावर बसून ती 8-10 वर्षाची पोरगी येणारा जाणाऱ्या माणसामध्ये कोणी एखादा जर थोडासा गंध भस्म यज्ञोपवीत शेंडी धारण करणारा वैदिक दिसला तर मोठ्यानं ओरडून विचारत होती, किं करोमि क्व गच्छामि को वेदान उद्धरिष्यति. मी काय करू, मी कुठे जाऊ, वेदाचा उद्धार कोण करणार. या देशाचा राजा असलेला माझा बापसुद्धा आता वेदाच्या विरुद्ध उठला, मी काय करू, कोणाकडे जाऊ. ती मुलगी विचारायची, 8-10 वर्षाची मुलगी. एका दिवशी ती अशी वर गच्चीवर बसलेली असताना कुमारील भट्ट चालले होते. 10 वर्षाचं वय त्यांचंही. वेदाचा अभ्यास चालू होता. बगलेत पोथी होती, भस्माचे पट्टे होते, यज्ञोपवीत होतं, मोठी शेंडी होती. आणि रस्त्यानं जाणाऱ्या त्या कुमारील भट्ट नावाच्या तेजस्वी बालकाला पाहिल्याबरोबर या बाईनं विचारलं, पोरीनं विचारलं, किं करोमि क्व गच्छामि को वेदानोद्धरिष्यति. काय करू, कुठं जाऊ. वैदिक तत्त्वज्ञानाचं पुनरुज्जीवन कोण करणार, कोण करणार, कोण करणार. आणि त्या माऊलीचे ते शब्द ऐकल्याबरोबर कुमारील भट्टानं वर पाहिलं तर ती ढसढसा रडत होती, डोळ्यातून अश्रू ओघळत होते. आणि ते अश्रूचे थेंब त्यांच्या अंगावर पडल्याबरोबर उजव्या खांद्यावर पडलेले ते थेंब असे कुमारील भट्टानं पुसून टाकले आणि प्रतिज्ञा केली, मारुदीही वरारोहे भट्टाचार्यस्ति भूतले. तुला रडायचं कारण नाही मुले, हा कुमारील भट्ट अजून जगामध्ये जिवंत, वेदाचं पुनरुज्जीवन मी करीन, वैदिक संस्कृती जिवंत ठेवायचं काम मी करतो. आणि मग बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचं खंडन करण्याकरता वैदिक तत्त्वज्ञानाचा अभ्यास झालेला जरी असला तरी बुद्धाचं तत्त्व अवगत करून घेतलं पाहिजे. म्हणून कुमारील भट्टांनी काय केलं, बुद्ध धर्माची दीक्षा घेऊन बुद्धाचा अभ्यास सुरू केला. पहिल्यांदा बुद्धाचा सगळा अभ्यास करून घेतला. त्यांचे मामाच बुद्धाचे एक मोठे अध्यापक होते, बुद्ध तत्त्वज्ञान ते शिकवत होते. त्यांच्याकडे त्यांनी विद्याभ्यास सुरू केला. आणि तो विद्याभ्यास परिपूर्ण होत जेव्हा आला तेव्हा एका दिवशी वर्गामध्ये त्यांचे गुरुजी वेदाच्या संबंधानं अनर्गल प्रलाप करताना कुमारील भट्टाच्या डोळ्यातून पाणी आलं. बसल्या बसल्या ते रडायला लागले. आणि बाजूच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, कुमारील रडायला काय झालं. कुमारील भट्टानं सांगितलं, गुरुजी जे बोलतात ते सहन होत नाही म्हणे, वेदाच्या विरुद्ध गुरुजीचं जे बोलणं चालू आहे हे मला सहन होणारं नाही. आणि कुमारील भट्टाचं ते वेदाचं प्रेम पाहिल्याबरोबर बाकीच्या विद्यार्थ्यांनी गुरुजीला जागं केलं, गुरुजी हा अजून वैदिकच आहे म्हणे, हा काही तुमच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतो म्हणजे तुमच्या बाजूचा झाला, तुमच्या पक्षाचा झाला, तुमचं तत्त्वज्ञान यानं मान्य केलं असं झालेलं नाही, याला बोला, बघा काय म्हणणं याचं. कुमारील भट्टाला त्याच्या मामानी म्हणजे गुरुजींनी विचारलं, काय कुमारील. नाही म्हणे, मी वैदिकच आहे. आमच्याकडे राहिलो म्हणे, तुमच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायचा होता, काय खरं खोटं याच्यात काय आहे बघायचं होतं. वेदाचं खंडन करणारं तुमचं तत्त्वज्ञान जर असेल तर त्याच्या विरुद्ध मला काहीतरी खंडनाची योजना करायची होती, म्हणून मी अभ्यास केला. ठीक आहे म्हणे. कुमारील भट्ट आणि ते मामा या दोघांनी असं ठरवलं की म्हणे आपण आता वादविवाद करायचं. आणि त्या वादविवादामध्ये त्यांनी बऱ्याच पद्धतीची चर्चा झाल्याच्या नंतर दिव्य करायचं ठरवलं. दिव्य करायचं म्हणजे काहीतरी चमत्कारिक अशा पद्धतीची योजना करायची असं त्यांनी ठरवलं. एका पहाडाच्या जवळ एक डोंगर होता, त्या डोंगरावर चढायचं आणि कुमारील भट्टाला सांगितलं की बाबा वेद प्रमाण आहे तसं तुझं जे म्हणणं आहे हे जर तुला आता
वादविवादापेक्षा वेगळ्या पद्धतीनं चमत्कारिक पद्धतीनं जगाला सिद्ध करून द्यायचं असेल तर या टेकडीवर चढ आणि वेद माझं रक्षण करेल म्हणून खाली उडी मार, तुझं काही नुकसान न झालं पाहिजे. कुमारली भट्ट त्या टेकडीवर चढले आणि टेकडीवर चढून त्यांनी प्रतिज्ञा केली, यदि वेदाः प्रमाणम स्युः न मे कापि क्षतिर्भवेत्. जर वेद स्वतः प्रमाण असतील तर वेद माझं रक्षण करील, माझी कोणतीही क्षती होणार नाही, मला काही नुकसान होणार नाही, माझं काही या डोंगरावरून उडी मारूनही माझं काही बिघडणार नाही. आणि अशी प्रतिज्ञा करून जेव्हा कुमारली भट्टांनी त्या डोंगरावरून खाली उडी मारली, त्यांचा एक डोळा गेला. डोळा गेल्याबरोबर त्या सगळ्या बाकीच्या लोकांनी त्यांच्या जवळ येऊन त्यांना सांगितलं, बघ वेदाने तुझं रक्षण केलं नाही, तुझा डोळा गेला, म्हणजे वेदाचं स्वतः प्रामाण्य जे सिद्ध करण्याचा तुझा प्रयत्न होता तो निष्फळ आहे, हे लक्षात घे. कुमारली भट्टांना सांगितलं, नाही म्हणे माझं चुकलं, वेदाचं चुकलं नाही, मी वेदाच्या विषयी संशयाची भाषा बोललो. जर वेद प्रमाण असतील तर, जर तरची भाषा आली. आता मी असं करतो म्हणे, परत डोंगरावर जातो आणि ही जर तरची भाषा सोडून प्रतिज्ञा करतो, वेद भगवान माझं रक्षण करतो की नाही बघा म्हणे. ते डोंगरावर गेले, परत प्रतिज्ञा केली, वेद स्वतः प्रमाण आहेतच म्हणून माझं काहीही नुकसान होणार नाही. दुसरी उडी मारली तेव्हा अगदी फुलाच्या पाकळ्यात पडल्यासारखे कुमारली भट्ट कोणतीही क्षती न होता जिवंत राहिले. आस्तिकता, वेदाचं तत्त्वज्ञान जिवंत ठेवण्याच्या दृष्टीनं केलेला हा एवढा मोठा प्रयत्न. पुढं कुमारली भट्टांनी शास्त्रानुसारच विचार केला की बाबा आपण ज्या गुरुच्याकडं राहून अभ्यास केला आहे त्या गुरुच्या तत्त्वज्ञानाचं खंडन केलं, भले ते वेदाच्या विरुद्ध असेल, वेदकार्य करण्याच्या दृष्टीनं आपण जरी हे केलेलं असलं तरी गुरुच्या तत्त्वज्ञानाचं खंडन करणं हा दोष आपल्याकडून घडलेला असल्यामुळं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. काय प्रायश्चित्त घ्यावं? कुमारली भट्टांनी ठरवलं तुषाग्नी प्रवेश करायचा, म्हणजे आपण बसायचं, आपल्या शरीराच्या भोवताली साळीचा भुसा टाकायचा आणि तो पेटवायचा. तो भुसा पेटल्याच्या नंतर तो जळता जळता हळूहळू शरीर जळालं पाहिजे, तेवढी यातना सहन करायची कुमारली भट्टांनी ठरवली. आणि असा तुषाग्नी प्रवेश करणारे हे कुमारली भट्ट, पण तुषाग्नी प्रवेश करूनही तुषाग्नीमध्ये शरीर जळतानाही कुमारली भट्टाला कोणत्याही प्रकारची यातना नव्हती. ससुखम मृत्यू मृच्छती, सुखानं त्याने ते मरण स्वीकारलं होतं, सुखानं आनंदानं मरण. तुषाग्नी प्रवेशानं आलेलं मरण हे आनंदानं आनंदाचं ज्याला जाणवतं असा जो महात्मा आहे, त्या महात्म्याच्या मरणाचा विचार जर आपण केला तर त्याच्या सुखपूर्वक मरणाला कारण काय? त्याची आस्तिकता, एवढंच कारण आपल्याला पाहायला सापडतं. जो सत्यवक्ता आहे, जो प्रीतिभेद करणारं भाषण करत नाही, ऐका, जो आस्तिक आहे आणि जो परिपूर्ण श्रद्धा परमेश्वराच्या चरणावर ठेवणारा आहे. श्रद्धानश्च, आपण स्वीकारलेल्या तत्वाच्या विषयी परिपूर्ण श्रद्धा ज्याच्या अंतःकरणात आहे. या परिपूर्ण श्रद्धेला उदाहरण आपल्याला जर दाखवायचं झालं तर पाणिनी ऋषीचं दाखवता येतं. पाणिनी ऋषी ज्यांनी व्याकरणाची रचना केली की नाही, संस्कृत व्याकरण ज्यांनी रचले ते पाणिनी ऋषी. पाणिनींचं व्याकरण चालू होतं, रचना करायची, सूत्र रचायची आणि विद्यार्थ्याला ते रोजच्या रोज पढवायचे, असा क्रम चालू होता. शब्दनिष्ठ महात्मा आहे, शब्द सांगेल ते प्रमाण, शब्दाच्या व्युत्पत्तीतून जे मिळालं ते खरं, शब्द जे सांगत नाही ते मी मानणार नाही असं म्हणणारा महात्मा. त्यांचा पाठ चालू होता, शेवटचं सूत्र त्यांना सांगायचं होतं. आणि योग असा आला, सगळे विद्यार्थी घेऊन त्याशी पाठाला बसलेले असताना त्या आश्रमामध्ये त्यांच्या एक वाघ आला. वाघ आल्याच्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, गुरुजी वाघ आला, तो आपल्याला खाईल, त्रास देईल, उठा म्हणे, उठा उठा, आसनावरून उठा, आम्हीसुद्धा आमच्या रक्षणाकरता काही प्रयत्न करणार. सगळ्या विद्यार्थ्यांनी झाडाचा आश्रय घेतला, वर चढून बसले, कोणी दडून बसले. गुरुजीला ते ओरडून ओरडून सांगत होते, गुरुजी व्याघ्रः आगतः, वाघ आला, वाघ आला, वाघ आला. गुरुजींनी सांगितलं, मग भ्यायचं कारण काय? भ्यायचं कारण, वाघ आला म्हणजे काय? मी शब्दनिष्ठ आहे. पाणिनीने त्या प्रसंगात सांगितलं मी शब्दनिष्ठ आहे. शब्दनिष्ठतेचं त्याने असं चिंतन सांगितलं की व्याघ्र या शब्दाची व्युत्पत्ती जर मी पाहिली, जिघ्रती इति व्याघ्रः, जो वास घेतो त्याला वाघ म्हणतात. घे ना का वास म्हणे, मला बिघडलं कुठं? त्या वाघानं येऊन यांचं नरडं धरल्यानंतरही ते जगाला सांगत राहिले, जिघ्रती ती व्याघ्रः. माझी शब्दनिष्ठा आहे, शब्दशास्त्रच जगाला मी शिकवणार आहे. त्या दृष्टीनं मी तुम्हाला सांगणार, जिघ्रती ती व्याघ्रः, जिघ्रती ती व्याघ्रः. त्या वाघानं नरडं फोडलं त्यांचं. आणि शेवटच्या क्षणामध्ये एक व्याकरणाचं शेवटचं सूत्र जगाला सांगायचं शिल्लक राहिलं होतं, ते सांगूनच मरावं
म्हणून वाघाने नरडं फोडल्याच्या नंतर दुसऱ्या शब्दांचा उच्चार करता येत नव्हता, अशा अवस्थेमध्ये पाणिनीने जगाला सांगितलं व्याकरणाचं हे शेवटचं सूत्र आहे. शेवटचं सूत्र सांगून गेला, पण शब्दाची निष्ठा त्या महात्म्यानं सोडली का? जिघ्रती ते व्याघ्रा या निष्ठेबद्दल त्याने कोणत्याही प्रकारचा बदल केला का? नाही. वाघ शब्दाची व्युत्पत्ती मला खाणारा प्राणी हा अर्थ सांगतच नाही. मग तो मला खाईल कसा? तो माझा वासच घेणार. आणि या निष्ठेनं, या श्रद्धेनं, शब्दाविषयीची श्रद्धा असेल, त्या शब्दाला परमात्मा मानून त्याच्याविषयीची ती श्रद्धा त्याने धारण केलेली असल्यामुळं तुका म्हणे, पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू, शब्द देव आहे या भावनेनं पाणिनी शब्दाच्याकडं पाहिलेलं असल्यामुळं शब्दाविषयीची श्रद्धा त्यांना मरण प्राप्त करून देणारी जरी ठरली तरी सुखम मृत्यू मृच्छते, अनायासेन मरण, सुखानं मरण श्रद्धाधान माणसाला प्राप्त होतं. जो खोटं बोलत नाही, जो प्रीतिभेद करणारं बोलत नाही, जो संपूर्ण आस्तिक असतो, ज्याची परिपूर्ण श्रद्धा परमात्म्याच्या वेगळ्या कोणत्या तरी एका विशिष्ट रूपाच्या विषयी असते, त्याला सुखानं मरण प्राप्त होतं. ब्रह्मपुराणात असंच चिंतन आहे. यो न कामात न संरंभात न द्वेषात धर्ममुत्सृजेत यथोक्तकारी सौम्यश्च ससुखम मृत्यू मृच्छती. कोणत्याही कारणाने जो स्वधर्माचा त्याग करत नाही, काम, क्रोध, द्वेष, लोभ, कोणत्याही कारणाने जो स्वधर्माचा त्याग करत नाही, यथोक्तकारी, वेदशास्त्राने जे जसं करायला सांगितलं तसंच करत राहतो, आणि सौम्यश्च, अत्यंत सौम्यता कायावाच्या मनाच्या ठिकाणी ज्याच्या नांदते, असा जो महात्मा आहे त्याला सुखानं मरण प्राप्त होतं, असं चिंतन ब्रह्मपुराणात आलं. मार्कंडेय पुराण पहा, ब्रह्मपुराण पहा. सुखानं मरण येण्याकरता काय साधना त्या महात्म्याच्या जीवनामध्ये घडावी लागते हे पहा. आणि तशा पद्धतीची साधना ज्यांच्या जीवनात घडली, अशा महात्म्याचं जे मरण आहे ते आपल्याला दिसायला जरी कसंही असलं तरी त्या महात्म्याच्या करता मात्र सुखम मृत्यू, सुखानं प्राप्त झालेला तो मृत्यू आहे, अशा पद्धतीचे चिंतन आपल्याला करता येतं. असा मरणाच्या संबंधानं, प्रयाणाच्या संबंधानं आपण थोडासा विचार पाहिला. आणि हे जे प्रयाण आहे हे आपणच्या जीवनामध्ये कसं त्यांना साधलं होतं, सगळं त्यांचं जीवन ज्यांच्या समोर आहे त्यांना हे सगळं माहिती आहे. अचल मन, भक्तियुक्तता त्या अंतःकरणाच्या ठिकाणी असणं, योगबल असणं, या सगळ्या गोष्टी आपणना साध्य असल्यामुळं त्यांचा प्रयाणकाल कसा झाला त्या संबंधाने त्यांच्या पद्यात त्यांनी जे स्वतः वर्णन करून ठेवलेलं आहे त्याचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. काय सांगितलं त्याने? शेवटचं पद्य आपणचं श्रावण वद्य एकादशी शक्य 1924 या दिवशी त्यांचं जे प्रयाण झालं 30 तिथी लिहून आप्पांनी लिहून ठेवलं. आपल्या सगळ्याच्या हातात जवळपास तो कागद आहे. त्या कागदाचा थोडासा शब्दाचा थोडासा विचार आपण पाहू. सुरुवातीला त्यांनी लिहिलं आहे, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा, संत तुकोबा बोलती त्याची येणार प्रचिती. तुकाराम महाराज जे बोलले त्याची मला आता प्रचिती येणार आहे असं त्यांनी लिहिलेलं आहे. त्याची येणारं प्रचिती. आप्पांच्या या पत्राचा आणि तुकाराम महाराजांच्या निर्याणाच्या अभंगाचा जर आपण तुलनेनं अभ्यास करायचा ठरवला, बराचसा तुलनेचा अभ्यास सांगता येण्यासारखा आहे. तुकाराम महाराजांचे निर्याण आहे. महाराजांनी स्वतःच्या अभंग गाथेमध्ये माझं हे निर्याण आहे असं लिहून ठेवलं. प्रयाण म्हणा, निर्याण म्हणा, मरण नाही. तुकाराम महाराजांचं मरणसुद्धा मरण नाही, निर्याण आहे, प्रयाण आहे. गाथेमध्ये निर्याणाचे अभंग म्हणूनच त्या अभंगाचा उल्लेख केला जातो. निळोबारायने त्यांचं वैकुंठ गमन सांगत असताना आरतीमध्ये वर्णन केले. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊनी निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. जय जय जी सद्गुरुस्वामी तुक यादा तारा, तारक तू सकळांचा जीवल ग सोयरा. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. प्रयाण काळ, साधूच्या मरणारं प्रयाण म्हणायचं हे आत्तापर्यंत विस्तारानं आपण पाहून आलो. तुकाराम महाराज जे बोलले त्याची मला आता प्रचिती येणार आहे असं आप्पांनी लिहिलं आहे. काय लिहिले तुकाराम महाराजांनी? आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही आमच्या गावाला चाललो, आमचा रामराम घ्यावा. गाव कोणतं? तुम्ही कोण? आम्ही जातो म्हणजे तुम्ही कोण? तुकाराम महाराजांच्या आम्ही शब्दाचा अर्थ पाहायचा झाला तर त्यांच्याच शब्दात सांगता येतो.
आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग, उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू, अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी मने साधने ही बुडविली. सगळी परिस्थिती पालटाय करता आम्ही वैकुंठवासी आलो. जगात धर्माला आलेली ग्लानी, अधर्माचं अभ्युत्थान, पुराणाच्या अर्थाचा लोप, अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने, केवळ काहीतरी आपल्याला अभिप्रेत असलेल्या स्वार्थाला धरून एखाद्या पुराण वचनाचा अर्थ लावणं जगामध्ये सुरू झालं. म्हणून आम्हाला यावं लागलं. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी. मुळातले आम्ही वैकुंठवासी आहोत. वैकुंठधामात आम्हाला घर आहे. एकंदर शिक्का पाठविला इहलोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. मी नामधारक आहे. मी आलो म्हणजे पाठविला म्हणून आलो. एकंदर शिक्का पाठविला इहलोका, इहलोकात मला पाठवलं म्हणून मी आलो. पाठवलं म्हणून आलो. मी वैकुंठवासी आहे. विशिष्ट कार्य घेऊन मी आलेला आहे. अर्थलोपली बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, ऋषींनी त्यांच्या स्मृतिग्रंथातून जो आचार दाखवून दिला तो सत्यत्वानं आचरणात घ्यायचा कसा आहे दाखवाय करता मी आलो. माझं आचरण बघा आणि वेदाने सांगितलेला हा आचार आहे असं तुम्ही लक्षात घ्या. वेदानं सांगितलेलं आचरण कसं करायचं तुम्हाला कळत नाही ना. माझा आचार बघा. साच भावे वर्ताया, तसं वर्तन करून दाखवाय करता मी आलो. पुराणाच्या अर्थाचा जगात लोप होत चालला म्हणून आलो. शब्दज्ञानानं नाश केला म्हणून आलो. शब्दज्ञान नाश करत नाही, शब्द छलातून निर्माण होणारं ज्ञान नाश करतं. काय अर्थ लावतील माणसं सांगता येत नाही. गंमत सांगतोय. एकाच्या घरी श्राद्ध होतं. श्राद्धा करता त्यांना घरी स्वयंपाकाला वगैरे कोणी नव्हतं. बायको त्याची काही आजारी वगैरे होती. म्हणून त्या यजमानानं एक बाईला सांगितलं, बाई आमच्या घरी स्वयंपाकाला. एक स्वयंपाकीण बाई होती, तिला बोलावलं. स्वयंपाक वगैरे झाला. स्वयंपाक झालेला ऐकल्याबरोबर त्यानं ब्राह्मणाला बोलवायला तो गावात गेला. श्राद्धी ब्राह्मण जे जेवायला सांगितले ते त्यांना बोलवायला तो गेला. आणि इकडं काय झालं, त्याला यायला थोडा वेळ लागल्यामुळे ही जे बाई स्वयंपाकाला बसली होती आणि सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, हिला भूक लागली. बाईनं विचार केला घरात कोणीच नाही, यजमान आणि ब्राह्मण यायला वेळ आहे, स्वयंपाक तर तयार आहे, काही थोडेफार पदार्थ खायला हरकत नाही, आस्वाद घ्यायला काही हरकत नाही. तिने पुऱ्या भजी वगैरे खायला सुरुवात केली. आणि तिचं ते खाणं चालू असताना यजमान आला आणि एकदम स्वयंपाक घरात असेल म्हणतो, झाला ना स्वयंपाक? आणि तो पुऱ्या हातातच आहे. पुरी हातात आहे, भजी हातात आहेत. बाईला विचारलं, बाई हे काय चाललं आहे तुमचं? तुम्ही खाता? तिनं सांगितलं काय त्याच्यात. म्हणलं कोणी खाल्लं तरी ते वैश्वानर अग्नीलाच प्राप्त होणार. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता. भगवान बोललेत प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्वेद. अरे ब्राह्मणाच्या पोटात गेल्यानंतर तो वैश्वानरच पचन करणार आणि माझ्या पोटात गेल्यानंतर तो वैश्वानरच घेणार आहे ना. नाश केला शब्दज्ञाने. आचार नाही, ऋषींनी सांगितलेला हा आचार नाही. ब्राह्मणी खमंग होता यजमानी. त्याने विचार केला असं होय, वैश्वानरच खातो काय? त्यानं जळतं लाकूड उचललं आणि बाईला मारायला सुरुवात केली. ती बाई म्हणते मला का मारता? त्यानं सांगितलं नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा न चैनं क्लेदयंत्यापो न शोषयती मारुता. त्याला अग्नी जाळत नाही म्हणे आत्मस्वरूपाला. कुठलं त्याला काय बिघडलं काय तुला मारल्या लाकडाने? तर नाश्य केला शब्दज्ञाने अर्थे लोपली पुराणे. नाश्य केला पुराणाच्या अर्थाचा लोप झाला. पुराण कथा उपनिषदाच्या सिद्धांताच्या स्पष्टीकरणाकरता असतात. विसरलेच लोक हे. आणि ही सगळी परिस्थिती बदलण्याच्या करता तुकाराम महाराज सांगतात आम्हाला भगवंतानी पाठवलं म्हणून आम्ही आलो. आम्ही जातो आमच्या गावा. आता आम्ही आलेले आहोत. कार्य घेऊन आलो होतो. कार्य संपलंय. आता आम्हाला जायचं आहे. कुठं जाणार? आता माझं जाणे प्राणेश्वरासवे. तुकाराम महाराजांनी सांगितलं आता माझं जाणे प्राणेश्वरासवे. आमच्या प्राणाचा ईश्वर धनी असलेला परमात्मा पंढरीनाथ त्याच्या स्वरूपात विलीन होऊन मला राहायचं आहे. हा गाव कोणता?
वैकुंठधाम नाही, सर्व व्यापक परमात्मा स्वरूप हाच तो गाव आहे. विदेह कैवल्याला प्राप्त होणारा महात्मा परमात्मा स्वरूपात विलीन होतो. परमात्मा स्वरूपात आम्हाला जायचं आहे. संसार जया गावा गेला साता पांडवा होऊनी ठाके आघवा मोक्षाचाची. या ओवी ज्ञानेश्वर महाराजांनी जो गाव सांगितला आहे तो गाव इथं अभिप्रेत आहे. संसार जया गावा गेला साता पांडवा. यावत प्रपंच ज्या गावाला गेला असताना ज्या गावाच्या रूपाचा होऊन जातो तो गाव होऊनी ठाके आघवा मोक्षाचाची असा जो गाव आहे ते परमात्मा स्वरूप आहे. त्याच परमात्मा स्वरूपाचं वर्णन करत असताना गीतेनं धाम शब्द वापरला की नाही. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ज्या धामाला घराला गावाला प्राप्त झाल्याच्या नंतर पुनरावृत्ती नाही ते माझं परमधाम आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीतून पहा किंवा भगवंताच्या शब्दातून पहा. न यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. देवानी गावाचं वर्णन केलं. आणि संसार जया गावा गेला साता पांडवा होऊन ठाके आघवा मोक्षाचाची ज्ञानोबारांनी त्या गावाचं वर्णन केलं. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. या शब्दात सांगितलेला जो गाव आहे ते परमात्मा स्वरूप नावाचं स्थान, त्याच्यात आम्हाला विलीन होऊन राहणं आहे. आम्ही जातो. आमच्या गावाचा अर्थ असा आहे. काय झालं, तुकाराम महाराजांचं जे वैकुंठ गमन झालं, शरीरासह तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. मानव देह घेऊनी निजधामा गेले. हा प्रसंग जो घडला त्या प्रसंगाला कारण घडलं. ज्या वर्षी तुकाराम महाराजांनी वैकुंठधामाला गमन केलं त्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजाच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुकाराम महाराजांचं ज्ञानेश्वर महाराजांसमोर कीर्तन चालू होतं. तुकाराम महाराजांचे पंटू आहेत गोपाळबुवा. गोपाळबुवांनी तुकाराम महाराजांच्या निर्याणाचं 4 प्रकरणातून ओवीबद्ध वर्णन फार सुंदर केलं आहे. त्याच्यात त्याने हा प्रसंग लिहिला आहे. माऊलीच्या समोर माऊलीच्या समाधी प्रसंगाच्या निमित्तानं तुकाराम महाराजांचं कीर्तन, स्वतःच्याच अभंगावर महाराज कीर्तन करत होते. आणि कीर्तनाकरता तुकाराम महाराजांनी अभंग घेतला होता. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनु देहाच्या निरासे पाविजया ठाया माझी ऐसी काया जवनो हे उदक अग्निधान्य झाल्या घडे पाक एका विणे एक कामाने. महाराज निरूपण करत होते. भक्ती म्हणजे काय? नमन, परमात्म्याच्या चरणाला अनन्य भावानं नमन करणं ही भक्ती आहे. वैराग्य म्हणजे काय? त्याग, सर्वस्वाचा अंतःकरणपूर्वक केलेला त्याग, याला वैराग्य म्हणायचं. ज्ञान म्हणजे काय? ब्रह्मीभोग ब्रह्मतनु, म्हणजे परब्रह्मस्वरूपाचा आनंद उपभोगणं, ब्रह्मरूपतेला प्राप्त होऊन. आणि शेवटी ब्रह्मतनु म्हणजे शरीरही ब्रह्म करणं, याला ज्ञान म्हणायचं आहे. तुकाराम महाराजांनी निरूपण केलं. वेदांत जाणणाऱ्या काही श्रोत्याने तुकाराम महाराजाला अडवलं. म्हणले महाराज हे काय बोलता? ज्ञान म्हणजे ब्रह्मरूप होणं मान्य, ब्रह्मरूप झाल्याच्या योगानं ब्रह्मानंद भोगणं मान्य, पण शरीर ब्रह्मरूप करता येतं हे आम्हाला मान्य नाही ना. काय बोलता काय तुम्ही? महाराजांनी सांगितलं, मी सांगितलेला सिद्धांत बरोबर आहे. ज्ञान म्हणजे ब्रह्मीभोग हेही आहे आणि ज्ञान म्हणजे ब्रह्मतनु हेही आहे. शरीर ब्रह्म करता येतं. कसं करता येतं? फाल्गुनमध्ये द्वितीयाला देहुला या दाखवतो म्हणे तुम्हाला. त्या सगळ्या लोकांना तुकाराम महाराजांनी सांगितलं, या वर्षीच्या फाल्गुन कृष्ण द्वितीयेला म्हणजे तुकाराम मिजेला तुम्ही देहुला या, शरीर ब्रह्म करणं कसं असतं तुम्हाला दाखवून देतो म्हणे. रंगनाथ स्वामी निगडीकरांनी तुकाराम महाराजांचं वर्णन केलं आहे. इतर ते हारुनी दुग्धा परिणामक घेते पाणी हा नोहे तुकया तैसा पै राखुनी चाखी लोणी. महात्मे काय करतात? ज्ञानी महात्मे काय करतात? रंगनाथ स्वामींनी सांगितलं, दुधाचं दही दह्याचं मंथन करून त्याच्यातल्या लोण्याचा उपभोग घेण्याच्या ऐवजी ताकाच्या फलकट पाण्यातच बरेच ज्ञानी गुंततात, लोणी कमी भोगतात.
पण तुकाराम महाराजांनी काय केलं, हा नो हे तुका या तैसा. तुकाराम महाराज मात्र तशा पद्धतीचे ज्ञानी नाहीत. मग हे काय करतात, अरे हे दूध जसंच्या तसं ठेवून त्या दुधाचं लोणी कसं भोगायचं ही प्रक्रिया जाणतात. पै राखुनी चाखी लोणी, दूध तसंच ठेवायचं, त्याचं दही करायचंच नाही, त्याच्यावर मंथनाची प्रक्रिया करायचीच नाही, त्याच्यातलं फलकट टाकाचं पाणी सोडायचंच नाही. दूध तसंच्या तसं ठेवून त्याचं लोणी चाखण्याची प्रक्रिया तुकाराम महाराजाला ठाऊक आहे म्हणे. तुकाराम महाराजांच्या जिवंत अवस्थेत म्हणजे इहलोकात तुकाराम महाराज असताना रंगनाथ स्वामीने केलेलं हे वर्णन आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, देहूला या, तुम्हाला देह ब्रह्म करणं काय प्रक्रिया दाखवतो म्हणे. मग तर सगळे देहूला आले आणि त्या तुकाराम बीजेच्या दिवशी फाल्गुन कृष्ण द्वितीयेच्या दिवशी तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठ गमन केलं. ते देह वैकुंठाला नेता का आला, ब्रह्म झाला म्हणून. देह ब्रह्म करता येतो हे तुकाराम महाराजांनी दाखवून दिला. त्या प्रसंगाच्या मागचा थोडासा इतिहास अशा पद्धतीचा आहे. कोणत्याही महात्म्याचं जे प्रयाण असतं की नाही, त्या महात्म्याच्या प्रयाणाच्या मागं काहीतरी तो अशा पद्धतीनं पुढं घटना घडणार आहे हे सुचवून ठेवतच असतं. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग या अभंगावर कीर्तन करून ब्रह्मतनु होणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. आणि ते पाहाय करता तुम्ही देहूला या हे तुकाराम महाराजांनी सुचवलेलं आहे. आप्पांच्या बाबतीत तसं काय झालं फार काही मला माहिती नाही, पण माझ्या बाबतीत घडलेलं सांगतो. आप्पा उत्तर काशीला जाण्याच्या आधी इथं जे शेवटचं आले, चालिकवारच्या घरी त्यांचा मुक्काम होता आणि तिथं आम्ही भेटायला गेलो. मठात प्रवचन करायला आप्पाला विनंती करायला गेलो होतं. आणि त्याच्या आदल्या वर्षी संजीवन समाधी सप्तशताब्दी होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचं 700वं वर्ष होतं. आणि त्यानिमित्तानं मी संजीवन समाधी नावाचं लहानसं पुस्तक लिहिलं होतं. का नाव होतं आप्पांच्या, आप्पाने मला सांगितलं ते पुस्तक थोडं वाचायचं होतं, घेऊन ये बरं. ते नेऊन दिलं त्यांना. त्याने ते दुसऱ्या दिवशी मला परत दिलं. माझ्याकडं आहे ते पुस्तक, ती परत आहे. त्याच्यात त्यांनी शेवटच्या पानावर लिहिलं आहे, संजीवन समाधी घेऊन देह ठेवणाऱ्या महात्म्याच्या प्रक्रियेसंबंधी या पुस्तकात लिहिले आहे, पण समाधी लावून देहत्याग करणाऱ्या महात्म्याविषयी यात लिहिलेले नाही. मी ते वाचलं, माझ्याकडं आहे ते, अजूनही दाखवू शकतो मी ते. मी त्यांना विचारलं की हे असं कुठं मला वाचायला मिळालं नाही. महात्मा समाधी लावून बसतो, दीर्घकालानंतर त्याचा देह पुन्हा समाजाला उपयोगी पडू शकतो. ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्ष समाधी घेऊन झाली तरी परंतु ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये जसेच्या तसे अजून बसलेले आहेत. या सगळ्या निष्ठा आपल्या आहेत, बरोबर आहे. या संबंधानं मला वाचायलाही मिळालं. आपले प्राचीन ग्रंथाचा अभ्यास करताना त्याच्यातून मला या सगळ्या गोष्टी मिळाल्या. योग वासिष्ठामध्ये असं पुष्कळ चिंतन विस्तारानं आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं समाधी लावणारा, त्याचा देह जिवंत असणं हा प्रक्रिया असलेला भाग सगळा वाचायला मिळाला. 5-7 प्रकार मी त्याच्याबद्दल लिहिलेत. पण समाधी लावून देहत्याग करतो अशा पद्धतीची प्रक्रिया कुठं वाचायला मिळालेली नसल्यामुळं मी काही त्याच्याबद्दल लिहिलं नाही. आप्पांना बोललो होतं, आप्पांनी सांगितलं ते इथं लिहिलेलं नाही, एवढंच बोलले. म्हणते ते कुठं मिळेल, शोधून पहा, मिळेल म्हणले. वाचायला कुठे मिळालं नाही, पण बघायला मात्र मिळालं आहे. कुठेतरी सूचकता असते. तुकाराम महाराजांच्या जीवनात जशी सूचकता त्याने दाखवली तशी आप्पांच्या जीवनातली ही निर्याणाची सूचकता. इतरांना कशी भावेल तो भाग वेगळा आहे, पण मला जी भावली ती अशा पद्धतीची आहे. आम्ही जातो आमच्या गावा, तुकाराम महाराज बोलतात, आम्ही जातो, जाणार आहोत. कुठं? आमच्या गावाला. कुठं? परमात्मा स्वरूपाला. आमचा राम घ्यावा, आमचा नमस्कार घ्या. साधुपुरुषाचं असं असतं, साधुपुरुषाची नम्रता एवढी आहे की ते सर्व भूतमात्रांच्या समोर नम्र असतात. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, जो सर्व भूतांच्या समोर नम्र होतो त्याला अनंताला कोंडता येतं, परमात्म्याला हृदयात कोंडता येतं. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. यत्किंच भूतम प्रणमेत अनन्यः. जे काही भूतमात्र असेल त्याला अनन्य भावानं नमस्कार करा.
आमचा रामराम घ्यावा. तुकाराम महाराजांनी सर्वांना नमस्कार केला. आम्ही आमच्या गावाला चाललो, आमचा रामराम. संत तुकोबा बोलते असं तुकाराम महाराज बोलतात. आप्पांनी पुढं लिहिलं आहे, त्याची येणार प्रचिती. मला आता त्याची प्रचिती येणार आहे. काय प्रचिती येणार? साक्ष ठेवणी तुम्हा संता, देह सोडी तो हा आता. सर्व संतजनाला तुम्हाला मी साक्ष ठेवून आता हा देहाचा त्याग करणार आहे, देह सोडणार आहे. तुकाराम महाराजांचे असंच वर्णन आहे. महाराज म्हणायला लागले, मला आता माझ्या प्रयाणाचा प्रसंग जाणवायला लागला. चिन्हे उमटती अंगी, शकुना जोगी उत्तम, आठवला मायबाप, येईल काय मूळ नेणं. मायबापाची, माझ्या परमात्मा पंढरीनाथाची मला कायम आठवण यायला लागली. मला मूळ आलं आहे, बोलावणं आलं आहे, मला जायचं आहे. आता माझं जाणे प्राणेश्वरासवे. मी जाणार आहे, देहाचा त्याग करणार आहे. इथं आप्पांनी लिहिले. तुकाराम महाराज तसं बोलत नाहीत, एवढंच. पण संतांना साक्ष ठेवून देहाचा त्याग करणार. कुठली संत मंडळी तिथं हजर होते हो? महात्म्याच्या निर्याण प्रसंगाचा विचार जर केला तर निर्याण प्रसंगाची जी वर्णनं आहेत त्या वर्णनात सामान्य माणसाला त्या वर्णनापैकी काहीही दिसलं नाही. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, नांदुरकीच्या वृक्षाजवळ गेले आणि भजन करता करता दिव्य प्रकाश पडला आणि तुकाराम महाराज अदृश्य झाले. एवढंच जगाला दिसलं. पण तुकाराम महाराजांना मात्र गरुड दिसला, लक्ष्मी दिसली, सनकालिक दिसले. तुम्ही सनकालिक संत म्हणविता कृपा. निर्याणाच्या अभंगातच आहे. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, माझी भाकावी करुणा, विनवा वैकुंठी चारणा. तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा. सनकालिक दिसले, लक्ष्मी दिसली. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. पाय लक्ष्मीच्या हाती, म्हणून येतो का कुळती. तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेशा. जे सामान्याच्या दृष्टीला न दिसलं असं सगळं वैभव महापुरुषाच्या निर्याण प्रसंगी उपस्थित असतं. ते दिव्य दृष्टीला दिसतं. त्या पद्धतीनं समोर उपस्थित झालेले आप्पांचे सद्गुरू, समोर उपस्थित झालेले आप्पांचे परमगुरू, समोर उपस्थित झालेले सनकालिक महात्मे आपल्याला जरी नाही दिसले तरी त्यांना दिसले असतील असं गृहीत धरायला काय अडचण आहे. साक्ष ठेवणी तुम्हा संता, देह सोडितो हा त्या आता. देह झाला व्याधी क्षीण, गळून पडे पिकले पान. पान कितीही टविटवीत असलं तरी पिकल्याच्या नंतर गळून पडायचंच बाबा. तसं शरीर कितीही चांगलं असलं आणि कितीही उपयुक्त असलं तरी ते कधीतरी गळून पडायचंच आहे. यत् शीर्यते तत् शरीरम. कालच आपण शब्दाच्या व्युत्पत्तीचा विचार करताना जे गळून पडतं त्याला शरीर म्हणतात. आणि शरीर जाणार आहे त्याचे दुःख ना करावे, हा तो निसर्ग जाणावे. माझ्या शरीराच्या नाशाचं दुःख करू नका, हा निसर्ग आहे. शरीराची मरण हीच प्रकृती आहे. कालिदासांनी वर्णन केलं ना, मरणम प्रकृती शरीरिणाम विकृतीर जीवन मुच्यते ही विबुधैही. माणूस मेला कसं, नवलाच नाही. माणूस जगला कसा हेच आश्चर्याचं आहे. आजपर्यंत हा देह जगला कसा हेच नवल. कारण मरणम प्रकृती ही, मरण ही प्रकृती आहे, निसर्ग आहे. हा तो निसर्ग जाणावे. मी म्हणजे नाश शरीर. मी मद ग्रंथाचा संभार. आपण पुढं असं लिहिलं आहे की मी म्हणजे माझं शरीर नाही, माझा जो ग्रंथ संभार आहे, मी जे काही लेखन करून ठेवलं आहे तेच माझं स्वरूप आहे असं तुम्ही जाणा. म्हणजे तुम्हाला शोक होणार नाही, विरह यातना होणार नाही. शरीराला मी म्हणून बसाल तर तुम्हाला विरह यातना होईल. पण माझ्या ग्रंथसंभाराला तुम्ही जर मी मानलं, माझं स्वरूप मानलं, तर तुम्हाला विरह यातना व्हायची नाही. भगवंतानी तसंच केलं आहे. परमात्मा निजधामाला जाताना भागवताच्या सुरुवातीला वर्णन आहे. भागवताचा जो पहिला अध्याय आहे त्याच्यात 6 प्रश्न शौनकादिक ऋषींनी सुतांना विचारले. त्याच्यातला 6वा शेवटचा प्रश्न आहे, भगवान निजधामाला गेले तेव्हा देवानी आपलं संपूर्ण तेज कुठं स्थापित केलं बोला. वर्णन हे प्रश्न विचारला आणि सुतांनी उत्तर देत असताना असं सांगितलं की बाबा भगवंतानी आपलं सगळं तेज भागवतात ठेवले. स्वकीयम यद भवेत तेजः तच्च भागवते दधात.
आपलं स्वतःचं सगळं तेज भगवंताने भागवतात ठेवलेलं असल्यामुळं तेनेयम वाङ्मयी मूर्ती ही प्रत्यक्षा वर्तते हरेहे, म्हणून श्रीमद भागवत ही भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी हेच वर्णन गीतेच्या संबंधात केलं. गीता हे जाणा वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. गीता ही प्रभूची वाङ्मय मूर्ती आहे. तोच विचार आपण इथे सांगितला. मी म्हणजे माझं शरीर नसून माझ्या ग्रंथाचा संभार हेच माझं स्वरूप आहे. माझ्या शरीराला माझं स्वरूप समजून आता गुरुची सेवा घडणार नाही असं तुम्ही म्हणत बसू नका. माझा जो ग्रंथसंभार हे माझं रूप तुमच्या समोर आहे, त्याचे वाचन, चिंतन, यथाशक्ती आचरण हीच गुरुपूजा खरी नीट धरावी अंतरी. माझ्या ग्रंथांचं वाचन करा. नुसतंच वाचन नाही, चिंतन करा. नुसतंच चिंतन नाही, यथाशक्ती आचरण करा. कारण असं आहे, कोणत्याही ग्रंथाच्या रक्षणाचा विचार जो सांगितला आहे तो विद्यारण्याने 3 प्रकारानं सांगितलं आहे. एक शब्दरक्षण, दुसरं अर्थरक्षण आणि तिसरं अनुष्ठान रक्षण आहे. तीच प्रक्रिया वाचन, चिंतन, आचरण करा असं म्हणण्यातून आपण सांगितलेली आहे. शब्दरक्षण झालं पाहिजे, अर्थरक्षण झालं पाहिजे, अनुष्ठान रक्षणही झालं पाहिजे. आपल्याकडं वैदिक काय करतात? शब्दरक्षण करतात. वेदाचे शब्द काना, मात्रा, इकार, उकारात बदल न होत देता, नवे स्वरातही बदल न होत देता सांभाळण्याची जी अक्षुण्ण परंपरा आपल्याकडं वैदिकांनी राखून ठेवली आहे, त्याच्यात काय आहे? शब्दरक्षण. वेदपाठ करा, ज्ञानेश्वरी पाठ करा, तुकाराम गाथा पाठ करा, भगवद्गीता पाठ करा, श्रीमद भागवत पाठ करा. तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये महिपती बाबांनी लिहिलं आहे, तुकाराम महाराजांनी नाथ महाराजांचं सगळं भावार्थ रामायण पाठ केलं होतं. म्हणजे 40,000 उभी संख्या आहे, थोडी नाही. सगळं रामायण तुकाराम महाराजाला मुखपाठ होतं, महिपती बाबांनी लिहिलं आहे. पाठ करणं काय आहे? वाचन, वारंवार वाचन करून केलेलं जे पाठांतर आहे, शब्दरक्षणाचा हा प्रयत्न आहे. शब्दरक्षणावर हेच थांबायचं नाही. शब्दाचं रक्षण झाल्याच्या नंतर मग अर्थरक्षण. त्याचा अर्थ काय होतो? आणि अर्थरक्षणाचा विचार करायचा झाला तर त्याच्याकरता चिंतन करावं लागतं. आणि नुसतं अर्थरक्षण होऊनही उपयोग नाही. त्याच्यातून वेदशास्त्रांनी आणि साधुपुरुषांनी जे काही आचरण करायला सांगितले ते अनुष्ठान रक्षण आहे. पाठरक्षण, अर्थरक्षण, अनुष्ठान रक्षण. अशा पद्धतीनं माझ्या ग्रंथाचं तुम्ही चिंतन करून माझं रक्षण करा. हीच गुरुपूजा खरी, हीच तुमच्याकडून घडणारी खरी गुरुपूजा आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, शुद्धचर्या हे संताचे पूजन, लागतचे धन नाही काही. शुद्ध आचरण करणं ही संताची खरी पूजा आहे. त्याप्रमाणे मी माझ्या ग्रंथातून सांगितलेले जे काही तत्व असेल त्याचं वाचन करा, पाठरक्षण करा, चिंतन करून अर्थरक्षण करा, यथाशक्ती आचरण करून अनुष्ठान रक्षण करा, शुद्धचर्या सांभाळा. हीच गुरुपूजा खरी नीट धरावी अंतरी. हीच गुरुपूजा आहे, हेच तुम्ही नीट अंतरात धरा. उपदेश हा तुकाराम महाराजांनी वैकुंठाला जात असताना असा उपदेश केला आहे. सगळी निर्वानिरव करूनच महात्मे जातात. आपल्या बायकोलाही तुकाराम महाराजांनी काही सांगितलं, समाजाला काही सांगितलं, शिष्यांना काही सांगितलं, आशीर्वाद दिला, सगळ्यांना सांगितलं आहे तुकाराम महाराजांनी. आपल्या धर्मपत्नीला तुकाराम महाराज म्हणत होते, अगं असं आहे, भगवान आलेत वैकुंठाला न्यायला, यायचं आहे का तुला? तू येशील तर घेऊन जाते. तिनं सांगितलं, माझी म्हैस गाभण आहे म्हणे. जाता आलं नाही माऊलीला. तुकाराम महाराज गेले वैकुंठाला, पण जाताना आपल्या बायकोच्या कल्याणाची व्यवस्था झाली पाहिजे म्हणून उपदेश केलाय तिला. पूर्णबोध म्हणतात. काही ठिकाणी 9 अभंगन, काही ठिकाणी 4 अभंगातून तो उपदेश आपल्याला पाहायला सापडतो. देव पहावया करीवो सायास, न धरी हे असं नाशवंत. नाशवंत पदार्थाची आसक्ती धरून बसू नको, देव पाहण्याकरता प्रयत्न कर.
सगळी आशा सोड. घरातल्या असलेल्या किडूक मिडुकाचा जो तुला मोह आहे सोडून दे बाई. बायकोला त्याने सांगितलं, दिनशुद्ध सोम सकाळी पातला, द्वादशी घडला पर्व काळ. म्हणजे फाल्गुन कृष्ण द्वितीयेला तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, त्याच्या आधी एकादशीपासूनच त्यांचं निर्याणाचं प्रकरण सुरू होतं. एकादशीलाच त्यांनी बायकोला सांगितलं, उद्या शुद्ध दिवस आहे, द्वादशीचा पर्व काळ आहे, सोमवारचा दिवस आहे, एक काम कर, द्विजापाचारुनी देऊ हे दान. ब्राह्मण बोलाव आणि सगळं घरातलं दान देऊन टाक, काही ठेवू नको, चल माझ्याबरोबर वैकुंठाला. तिनं मान्य केलं नाही. राहायचं आहे ना तुला? महाराजांनी विचारलं, तुला राहायचं आहे म्हण. एक काम कर, काय, आपल्या घरी येणाऱ्या माणसावर खेकसत जाऊ नको. आत्तापर्यंत खेकसलीस, मी होतो सांभाळायला, आता नाही पुढं, असं करायचं नाही. कोण येते घरा अमुच्या काशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. देवा कारणे हे ब्रह्मांड सोयरे, कोवळ्या उत्तरे काय वेचे. महाराजांनी आपल्या बायकोला उपदेश केला, कोण आपल्या घरी कशाला येतं, जास्त त्याला कामधंदा नाही असं तुला वाटतं काय. देवा कारणे हे ब्रह्मांड सोयरे, आपल्या घरी देव आहे म्हणून हे ब्रह्मांड आपला सोयरा झालं आहे. आलेल्या माणसाला कोवळं बोलण्यावर काही बिघडत नाही बाई. कोवळ्या उत्तरे काय वेचे. अतिथीची सेवा कर, ब्राह्मणांची सेवा कर, तुळशीची पूजा कर, कोणाला विनमुख पाठवू नको. सगळा उपदेश बायकोला केला. आपल्या सगळ्या परिवारातल्या लोकांना उपदेश करताना तुकाराम महाराजांनी सांगितलं, कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. तुम्हाला माझा आशीर्वाद आहे. तुम्ही सगळे माझी बोळवण करा आणि परतून घराला जा. सगळंही माझी बोळवण करा, परतून घरात जावे तुम्ही. मला बोळवा आणि तुम्ही परतून घरी जा. कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण. तुमचं कर्म कल्याणकारी असावं, तुमचा धर्म कल्याणकारी ठरावा आणि त्याच्यानं तुमचं कल्याण व्हावं. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. जसं तुकाराम महाराजांनी सर्वांना काहीतरी असं समजावून सांगितलं आहे, तसंच आप्पा सर्वांना सांगतात. माझा देहत्याग होतोय, खेद मानू नका. मी म्हणजे शरीर नाही, माझा ग्रंथसंभार हेच माझं शरीर आहे. त्याचं वाचन करा, चिंतन करा, यथाशक्ती आचरण करा. हीच गुरुपूजा आहे. हे नीट अंतरात धरा. हे सांगणं संपलं. सांगणं संपल्याच्यानंतर स्वतःच्या संबंधानं ते पुढं बोलायला लागले. दिवस आज भाग्याचा, जीवनाच्या सार्थकाचा. आजचा दिवस फार मोठा भाग्याचा आहे. जीवनाचं सार्थक खरं आज होणार आहे. भगवत साक्षात्कार, भगवत स्वरूपात विलीनता, याच्याशिवाय सार्थक काय. आणि हे सार्थक होण्याकरता सगळं जीवन नियोजनबद्धतेनं कारणी लावलं पाहिजे. त्या रघुवंशामध्ये, रघुवंश जे काव्य आहे, त्या रघुवंश काव्यामध्ये रघुच्या वंशात जन्माला आलेले सगळे राजे आपला आयुष्यक्रम कसा नियोजनबद्धतेनं ते राखत होते याचं जे वर्णन आहे. एकच श्लोक आहे. शैशवेभ्यस्त विद्यानाम यौवने विषयेषणाम वार्धक्ये मुनिवृत्तीनाम योगेन अंते तनुत्यजाम. ते सगळ्या 10-12 श्लोक आहेत. आणि शेवटी रघुणाम अन्वयम वक्ष्येकडं त्याचा अन्वय आहे. अशा रघुंचा मी वंश तुम्हाला सांगतो. हे रघुवंशीय राजे कसे आहेत सगळे. शैशव कसं घालवलं, तारुण्य कसं घालवलं, वार्धक्य कसं घालवलं, अंतकाळ कसा त्याने साधला, हे जे त्या राजे लोकांचं वर्णन रघुवंशात कालिदासानं करून ठेवलं आहे. आप्पाच्या बाबतीत ते लागू पडतं. बाल्यावस्थेत विद्याभ्यास, तारुण्यावरील संसार, वार्धक्यात मननशील मुनिवृत्ती आणि अंतकाळ योगेन अंते तनुत्यजाम, यौगिक प्रक्रियेनं शरीराचा त्याग, असा तर रघुवंशीय राजांचा क्रम होता. इथे तसाच क्रम आपल्याला पाहायला सापडतो यांच्याही जीवनात. म्हणून हे सार्थक जे शेवटी योगेन अंते तनुत्यजाम या पद्धतीनं देहत्याग करतानाचं जे सार्थक आहे, ते सार्थक साधाय करता शैशवापासूनची सगळी प्रक्रिया घडावी लागते.
दिवस आज भाग्याचा, माझ्या भाग्याचा दिवस उदयाला आला, जीवनाच्या सार्थकाचा, भागीरथी करी कृपा, माझ्या पोचवी निरोपा. भागीरथी माझ्यावर कृपा करते आणि माझा निरोप वरद नारायणापर्यंत नेऊन पोहोचवते. सनकादिकाला तुकाराम महाराजांनी प्रार्थना केली की नाही, तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, माझी भाकावी करुणा, विनवा वैकुंठी चारणा. तुका म्हणे माझं आठवा, देवाजवळ गेल्यानंतर माझं स्मरण करा आणि मूळ लवकरी पाठवा. तिथून माझ्याकरता मूळ म्हणजे मला घेऊन जायकरता मूळ लवकर आलं पाहिजे, ते लवकर पाठवा. हे सनकादिकांनी जसं सांगितलं, म्हणजे सनकादिक तुकाराम महाराजांचा निरोप पोचवणारे जसे आहेत, इथं आपणच्याकडे भागीरथी आहे. भागीरथी करी कृपा, माझ्या पोचवी निरोपा, वरदहस्त उभारून पालवितो नारायण. वरद नारायणानं वरदहस्त माझ्याकरता उंच केला आहे आणि तो मला पालवायला लागला, बोलवायला लागला, ये ये म्हणायला लागला. आता पालवितो, ये म्हणतो. तुकाराम महाराजांचे तसंच झालं. शंखचक्र गदा पद्म, पैलाला पुरुषोत्तम, गरुड येतो फडत्कारे, नाभी नाभी म्हणे त्वरे. पालवितो नारायण. तुकाराम महाराजांच्या ह्याच्यात तसंच आहे. काय, आम्ही जातो, तुम्ही कृपा असो द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. पालवितो नारायण म्हणलं काय ना, वैकुंठा श्रीरंग बोलावितो म्हणलं काय, तुला नाही. वरदहस्त उभारून पालवितो नारायण, प्रसन्न मुद्रा ही गोमटी, खिळून राहे तेथे दिठी. वरद नारायणाची मुद्रा मला प्रसन्न जाणवते आणि तिथं माझी दृष्टी आज खिळू नये. उत्कंठेचा दाटे भाव, अंतःकरणावर मी आता देवाशी समरस व्हायला लागलो, त्यामुळं त्या देवाशी समरस होण्याचा उत्कंठेचा भाव दाटून आलेला आहे. ओढ घेई तेथे जीव. वरद नारायणाच्या चरणाच्या ठिकाणी, मुखमंडलाच्या ठिकाणी आता माझा जीव ओढ घ्यायला लागला. तुकाराम महाराजांनी हेच सांगितले, उत्कंठित झाले मन, हीच खूण तेथीची. शब्दशः, आशयशः, अर्थशः सगळं सादृश्य निर्याणाच्या प्रसंगाचं या पद्याचं आपल्याला दाखवता येणं शक्य आहे. तिथं माझा जीव आता ओढ घ्यायला लागलेला असल्यामुळं नारायणापायी मिठी वरदानंद देश शेवटी. माझ्या या प्रयाण काळात, अंतकाळात म्हणजे शेवटी मी नारायणाच्या चरणी मिठी देतो आहे. बोला जय जय नारायण, हरितो तो साराशीन. आणि आपल्याला सगळ्याला त्यांनी उपदेश करून ठेवला की बाबा तुम्ही अखंड जय जय नारायण म्हणत राहा, तो परमात्मा आपल्या सगळ्या क्षीणाचा म्हणजे दुःखाचा नाश करणार आहे. असं हे एकंदर पद्य आहे. आपणच्या या पद्याचा विचार करण्याच्या निमित्तानं, त्यांचा अंतकाळ पाहण्याच्या निमित्तानं 2-3 दिवस आपण हा थोडासा विचार विस्तारानं पाहिला. भगवद्गीतेच्या आधारानं, ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीच्या आधारानं आणि या पद्याच्या आधारानं केलेलं हे चिंतन आपण परमात्मा पंढरीनाथ संत महात्मे यांच्या चरणी समर्पण करू. दरवर्षी आपल्याकडं हा पंचस्मरण उत्सव चालतं, त्यानिमित्तानं काहीतरी चिंतन होतं. पण झालेलं चिंतन चिंतन म्हणूनच राहण्याच्या पेक्षा त्याचं यथाशक्ती आचरणही झालं पाहिजे ना पुढं. आपणच्या निर्याणाच्या नंतर आपणना श्रद्धांजली समर्पण करणं हा जो प्रकार आहे, त्याच्यात आपले काही कर्तव्य आहे की नाही. वाचन चिंतन यथाशक्ती आचरण करून आपण ते करायला पाहिजे. सध्या जगाच्या पार्श्वभूमीवर किंवा आपल्या देशाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विचार करताना खरं पाहिलं तर आप्पाच्या राष्ट्रसंरक्षण पोवाड्याचा विचार जास्त व्हायला पाहिजे. काय चाललंय, कोणी येतो देश लुटतो, कोणी येतो देशपादाक्रांत करण्याची भाषा बोलतो, कोणी उपटसुंभ येतो आमची देवस्थानं भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतो, कोणी आमच्या देवांना शिव्या घालतो, कोणी देवमातांना शिव्या घालतो. एखादा धटिंगण उठतो 100 कोटी हिंदूंना काही क्षणात दाखवून देतो म्हणतो. आया बहिणींची आबरू लुटली जाते. काय देशात चाललंय. गायी कापल्या जातात आणि गायी कापू म्हणणारे लोक जगामध्ये अजून अभिमानानं आहेत. हे सगळं होताना
आपण सगळे 100 कोटी हिंदू निर्वीर्य निर्लज्ज झालो का? असं म्हणता येत नाही. कोणी निर्वीर्य नाही, कोणी निर्लज्ज नाही. फक्त एकच दोष आपल्यात आहे, तो निष्काळजीपणाचा. निष्काळजी जर सोडली तर आपलं सामर्थ्य व्यक्त व्हायला वेळ लागत नाही. मला हे सगळं सांगताना आपण आक्रमक झालं पाहिजे असं मुळीच म्हणायचं नाही, पण संरक्षक झालं पाहिजे. स्वसंरक्षक, देशसंरक्षक, देवस्थान संरक्षक, देवसंरक्षक, लज्जा संरक्षक. आक्रमकता मुळीच नको आहे. पण आक्रमण करणाऱ्याच्यापासून आपलं स्वतःचं सर्वांचं संरक्षण करण्याची शक्ती मात्र आपण जागी केली पाहिजे. असं जर केलं तर तीच खरी अशा महापुरुषांना श्रद्धांजली ठरते. अर्जुनाच्या समोरचा प्रसंग तुम्ही बघा. भगवंताने अर्जुनाला तू युद्ध कर म्हणून न ठरलेलं युद्ध करायला प्रवृत्त केलं नव्हतं, पण तिकडून युद्ध आल्याच्या नंतर मात्र संरक्षणाकरता युद्ध केलं पाहिजे भगवंताने त्याला सांगितलं. अर्जुन युद्ध नको म्हणत होता, देवाने त्याला सांगितलं हिजडा होऊ नको. क्लैब्यम मास्मगमः पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. आपलं हृदयाचं ढिलेपण ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. हृदयाचे ढिलेपण येथ निकयासी नव्हे कारण, संग्रामी हे पतन जाण क्षत्रियासी. आणि तोच भाव आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. आपलं हृदयाचं ढिलेपण आपण सोडलं पाहिजे, कापुरुषता सुटली पाहिजे. आपल्या सामर्थ्याचं आपल्याला सर्वांना स्मरण असलं पाहिजे. काय अंगी शक्ती असते, पण त्या शक्तीचं स्मरण नसतं. त्याच्याकरता महापुरुषाचं दर्शन पाहिजे. मारुतीरायाच्या बाबतीमध्ये असं वर्णन आहे का रामायणामध्ये की मारुतीराय लहानपणी कपिस्वभावाला अनुसरून रात्रीच्या वेळेला ऋषींच्या झोपड्याची आदलाबदल करत असत म्हणे. दरीत असलेली ऋषीची झोपडी रातोरात डोंगरावर नेऊन ठेवायची, टेकडीवरची झोपडी दरीत आणून ठेवायची. ऋषींनी सकाळी उठून पाहा, अरे काल तर रात्री मी डोंगरावर होतो, दरीत आलो कसा? मग सगळ्या ऋषींनी एका ऋषी चिंतन केलं. तेव्हा मारुतीचा हा उपद्व्याप लक्षात आलं. सगळ्या ऋषींनी एकत्रित बसून त्याच्या शक्तीचा ह्रास करायचा ठरवला. मारुतीरायाला शाप द्यावा असं कोणी बोलला. एका ऋषीने सांगितलं, हो थोडं थांबा, त्याच्या शक्तीचा राम कार्याकडे पुढे विनियोग होणार आहे, शक्ती नष्ट करू नका. मग राम दर्शनापर्यंत त्याला त्याच्या शक्तीचं स्मरण राहणार नाही असा शाप द्या. रामरायाचं दर्शन झालं, मग मारुतीरायाला पुढंच शक्तीचं स्मरण झालं, अशी ती कथा आहे. आपल्या ते शक्ती आहे, पण त्या शक्तीचं आपल्याला स्मरण जर नसेल, वाचन चिंतन यथाशक्ती आचरण करा. त्याच्यातून आपल्या शक्तीचं आपण स्मरण जाग करा, शक्तीचं स्मरण ठेवा. आणि सर्वांच्या स्वतःच्या देशाच्या धर्माच्या आया बहिणीच्या गाईच्या देवतांच्या देवमातांच्या सर्वांच्या संरक्षणासाठी आपल्याला जो प्रयत्न करता येईल त्या सगळ्या प्रयत्नामध्ये आपल्याकडून जो खारीचा वाटा आपल्याला उचलणं शक्य असेल तो उचलत राहणं, हे कर्तव्य करणं म्हणजेच महापुरुषांना श्रद्धांजली समर्पण करणं आहे. अशी श्रद्धांजली या प्रयाणकालाचं चिंतन केल्याच्या नंतर आपण अप्पांच्या चरणी समर्पित करावी, अशी सर्वांना पुन्हा पुन्हा प्रार्थना करून माझं बोलणं संपवतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल.